Hello everyone, welcome to the fourth lecture of the topic Mechanical Properties of Fluid. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करणार आहे टॉपिक हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे फ्लुइड इन मोशन. पहिले 3 लेक्चर जर काय तुम्ही नीट बघितले तर ते होते हायड्रोस्टॅटिकवरती. हायड्रोस्टॅटिक्समध्ये आपण काय काय शिकलो आहे तर प्रेशरचा कॉन्सेप्ट आणि नंतर मेजर पोर्शन जो होता तो होता सरफेस टेन्शन. हे सगळं संपल्यानंतर हायड्रोस्टॅटिक्स संपल्यानंतर आज आपण स्टार्ट करत आहे हायड्रोडायनॅमिक्समध्ये. हायड्रोडायनॅमिक्समध्ये आपण काय काय बघणार आहे तर बेसिकली आपण विस्कॉसिटीचा कॉन्सेप्ट शिकणार आहे आणि विस्कॉसिटी शिकल्यानंतर आपण बर्नौलीज प्रिन्सिपल हा आपण शिकणार आहे. हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत. सो हायड्रोडायनॅमिक्स स्टार्ट करण्याच्या आधी काही हायड्रोडायनॅमिकल टर्म्स आहेत जे आपल्याला माहिती असले पाहिजे. सो हे जे टर्म्स आहेत ह्याचे मीनिंग समजून घेऊ अँड देन वी विल स्टार्ट विथ द ॲक्च्युअल विस्कॉसिटीचा मीनिंग काय असतो. व्हॉट इज मीनिंग ऑफ विस्कॉसिटी. साध्या भाषेमध्ये विस्कॉसिटी ही लिक्विडमधली किंवा फ्लुइडमधला फ्रिक्शन असतो. तो आपण सॉलिडमध्ये त्याला फ्रिक्शन म्हणतो बट लिक्विड्समध्ये आपण त्याला फ्रिक्शन न म्हणता वी कॉल इट ॲज विस्कॉसिटी. आणि त्याचं विस्कॉसिटीचं व्हॅल्यू काय असते, कसा कॅल्क्युलेट करायचा हे सगळं आपण डिस्कस करणार आहे विस्कॉसिटी. बट बिफोर स्टार्टिंग विथ विस्कॉसिटी एकदा आपण या सगळ्या टर्म्सचे मीनिंग बघून घेऊ. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टर्म. तुम्ही काही टर्म्स ह्याच्यातले ऑलरेडी बघितले असतील, ऐकले असतील बट त्याचे मीनिंग समजणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट आहे स्टेडी फ्लो. आपण शिकलेलो आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीजमध्ये आठवते का, स्टेडी फ्लो असला पाहिजे. स्टेडी फ्लो म्हणजे काय की लिक्विड फ्लो होत असताना कोणत्याही पॉइंटला वेलॉसिटी शुड रिमेन कॉन्स्टंट विथ टाइम राहिला पाहिजे. म्हणजे इथली वेलॉसिटी 3 मीटर्स पर सेकंड आहे ना तर ती 3च राहिला पाहिजे. मे बी पुढे जाऊन पार्टिकलची स्पीड 5 होऊ शकते बट स्पेस बरोबर डिस्टन्स बरोबर स्पीड चेंज होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. टाईम बरोबर मात्र लोकेशनची स्पीड चेंज नाही झाली पाहिजे. ह्या लोकेशनला 3 आहे तर 3च राहायला पाहिजे. सच फ्लो इज कॉल्ड एज अ स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो नंतर नेक्स्ट आहे फ्लो लाईन. फ्लो लाईन बेसिकली एक इमॅजिनरी लाईन असती की ज्या लाईनवरून पार्टिकल फ्लुइडमधला एक पार्टिकल फ्लो होत असतो. ओके, फ्लो होत असतो. दॅट इज कॉल्ड एज अ फ्लो लाईन. साध्या भाषेत सांगतो, हे काही डेफिनेशन इम्पॉर्टंट नाही आहे, मिनिंग समजले पाहिजे. व्हॉट इज मिनिंग ऑफ अ स्ट्रीम लाईन. स्ट्रीम लाईन ही ॲक्च्युली फ्लो लाईन सारखीच असते बट स्ट्रीम लाईन इज अ कर्व. ज्या कर्वला जर काही मी कुठे टँजंट ड्रॉ केला, इफ आय ड्रॉ टँजंट, व्हॉट आय विल गेट द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट दॅट पॉईंट. दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रीम लाईन. इन फॅक्ट आपण पुढे जाऊन स्टेडी फ्लो शिकणार आहे, स्ट्रीमलाईन फ्लो शिकणार आहे. तर स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये किंवा लॅमिनार फ्लोमध्ये हे दोन्ही गोष्टी एकच असतात. सो स्ट्रीमलाईन आणि फ्लो लाईन्स ऑलमोस्ट सेम आहेत. फ्लो लाईन्स आहेत the path that particle is going to trace and streamline is the curve tangent to which we get the direction of the particle velocity. कुठे चाललाय पार्टिकल. नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब. फ्लो ट्यूब काय असतं की सपोज ही एक फ्लो लाईन आहे म्हणजे पार्टिकल इथून चाललाय, दुसरी फ्लो लाईन ही आहे, तिसरी फ्लो लाईन ही आहे, चौथी फ्लो लाईन ही आहे. असं समजा मी एका ट्यूबमध्ये सगळे फ्लो लाईन्स ड्रॉ केले एक्स्ट्रीम पॉईंट्सचे तर मला एक इमॅजिनरी वॉल मिळेल, बरोबर ना. अख्खा कर्व मिळेल ना फ्लो लाईन्सनी बनलेला. आणि हा फ्लो लाईन्स आपल्याला एक बेसिकली वॉल बनवून देईल. एक वॉल बनेल त्याची फ्लो लाईन्सची. त्याच्या खाली जे फ्लो लाईन्स असतील आतमधले फ्लो लाईन्स त्यांची छोटी वॉल बनेल. सो इमॅजिन करा हा पाईप आहे. या पाईपमध्ये सगळ्या एक्स्ट्रीम पार्टिकल्सची आपण फ्लो लाईन ड्रॉ केली. एक्स्ट्रीम पार्टिकल्सची ही सगळ्या फ्लो लाईन्स ड्रॉ करतो बघा मी. या सगळ्या फ्लो लाईन्स ज्या आहेत त्या फक्त आउटर वॉलच्या फ्लो लाईन्स आहेत. तशाच त्याच्या आतमध्ये फ्लो लाईन्स असतील, त्याच्या आतमध्ये फ्लो लाईन्स असतील. सो या सगळ्या फ्लो लाईन्स ज्या असतात ना त्या एक इमॅजिनरी वॉल बनवतात आणि एका फ्लो लाईनच्या वॉलमधनं, एका फ्लो ट्यूबमधनं, आपण ह्याला फ्लो ट्यूब म्हणू शकतो ना, अख्खी ट्यूब येते. एका फ्लो ट्यूबमधला पार्टिकल दुसऱ्या फ्लो ट्यूबमध्ये जाऊ शकत नाही इन केस ऑफ अ लॅमिनार फ्लो. सो फ्लो ट्यूब, फ्लो लाईन, स्ट्रीम लाईन, स्टडी फ्लो हे टर्म्स आहेत बेसिकली. ह्याच्यामध्ये काही खूप जास्त आपला टाईम इन्व्हेस्ट करण्यात बिलकुल गरज नाही आहे. तुम्हाला समजलं नाही समजलं, थोडंफार क्लिअर वाटत नसेल तर बिलकुल लोड घेऊ नका. हळूहळू विथ टाईम तुम्ही वापरून तुम्हाला हे यू विल गेट यूज टू इट. ओके, मेन आहे की आपल्याला गोष्टी विस्कॉसिटीपासून चालू होतात. ह्या तर बेसिक टर्मिनॉलॉजी. स्टेडी फ्लो म्हणजे काय, फ्लो लाईन म्हणजे काय, स्ट्रीम लाईन म्हणजे काय हे आपण फारसं वापरणार पण नाही आहे. बट सिन्स टेक्स्टबुकमध्ये प्रत्येकाचे एक लाईनमध्ये मिनिंग दिले आहेत, जस्ट मी इथे इंट्रोड्यूस करतो त्यांना. नेक्स्ट आहे लॅमिनार फ्लो. आता लॅमिनार आणि टर्ब्युलंट हे खूप महत्त्वाची गोष्टी आहेत 2. म्हणजे मे बी पहिल्या 4 एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत जेवढे हे 2 इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट इज लॅमिनार फ्लो, व्हॉट इज टर्ब्युलंट फ्लो. तर नीट समजून घ्या. आता हे ज्यावेळेस फ्लुइड फ्लो होत असतं तर फ्लुइड फ्लो होताना स्लोली, जेव्हा फ्लुइड एकदम स्लो फ्लो होत असतं, ज्यावेळेस त्याचा फ्लो स्टेडी असतो त्यावेळेस तो एक पर्टिक्युलर टाईप ऑफ फ्लोमध्ये कन्सिडर केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅमिनार फ्लो.
म्हणजे फ्लुइड फ्लो होत असताना इट विल फ्लो ॲज इफ तो छोट्या छोट्या पॅरलल प्लेट्स त्याच्यावरतून स्लाईड होतात, म्हणजे फ्लुइड्सच्या प्लेट्स एकमेकांवरतून ग्लाईड होतात, ग्लाईड. ह्या प्रकारच्या फ्लोला आपण म्हणतो लॅमिनार फ्लो. एकदम तुम्ही आरामात टॅप ओपन केला तर जी एकदम एक धार पडते ना, एकदम लॅमिनार फ्लो असतो. दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रीमलाइन्ड फ्लो. या स्ट्रीमलाइन्ड फ्लोमध्ये एका लेअरमधला पार्टिकल दुसऱ्या लेअरमध्ये मिक्स होत नाही. एका लेअरचा पार्टिकल कॅनॉट मिक्स इन द सेकंड लेअर. ते लॅमिनार का नाव दिलं असेल? लॅमिना म्हणजे प्लेन शीट, आणि शीट्सच्या फॉर्ममध्ये लिक्विड फ्लो होत असतं, याला म्हणतात लॅमिनार फ्लो. एकदम स्लो 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 चालत असेल तर. पण आपण जशी लिक्विडची स्पीड वाढवू, ॲज द स्पीड ऑफ द लिक्विड विल इन्क्रीज, स्लोली मिक्सिंग विल स्टार्ट टू ऑकर. मिक्सिंग चालू होणार आहे, कारण की एनर्जी जास्त मिळाली की मॉलिक्युल्स इकडे तिकडे पळणार आहेत. सो हळूहळू ह्यांचं मिक्सिंग चालू होतं. सो हळूहळू लॅमिनार फ्लो हा व्हायलेंट फ्लो बनायला लागतो. व्हायलेंट म्हणणं अवघड थोडं, बट लॅमिनार फ्लो स्टार्ट्स बिकमिंग डिस्टर्ब्ड फ्लो. तो डिस्टर्ब्ड फ्लो जसा बनायला लागतो, इट फायनली कन्वर्ट्स इन टू समथिंग कॉल्ड एज टर्ब्युलंट फ्लो. नॉर्मली फ्लड्स जेव्हा येतात तेव्हा रिव्हरचा फ्लो कसा असतो? टर्ब्युलंट. कुठूनही पाणी कुठेही शिरत असतं, दॅट इज टर्ब्युलंट फ्लो. नॉर्मली कमी पाणी असेल, रिव्हर एकदम आरामात फ्लो होत असेल, लॅमिनार फ्लो. टर्ब्युलंट लॅमिनार मधला फरक कळाला का? टर्ब्युलंट टू लॅमिनार एकदम अचानक नाही होत, हळूहळू स्टेप्समध्ये होतं. म्हणजे एक पर्टिक्युलर स्टेप्स नंतर हळूहळू कन्व्हर्जन चालू होतं. आणि ज्या स्पीड नंतर हा प्रोसेस चालू होतो, आपण त्याला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. क्रिटिकल वेलॉसिटी काय आहे? इट इज द वेलॉसिटी अबव विच लॅमिनार स्टार्ट्स कन्वर्टिंग इनटू टर्ब्युलंट. याला आपण क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतो. सो टर्ब्युलंट फ्लो, लॅमिनार फ्लो ह्याचे मिनिंग समजून घ्या. टर्ब्युलंट फ्लोमध्ये खूप हाय स्पीड असते, रोटेशनल मोशन्स असतात, आतमध्ये पार्टिकल जोरजोरात एकमेकांना धडकल्यानंतर एकदम रॅन्डम केओस जनरेट होऊन जातो. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अ टर्ब्युलंट फ्लो. लॅमिनार म्हणजे शांत आरामात जाणारा फ्लो. आणि नंतर आहे रेनॉल्ड्स नंबर. हा रेनॉल्ड्स नंबर काय प्रकारे तो आपण बघूयात आता. ओके, सो रेनॉल्ड्स नंबरचा जो मिनिंग आहे तो मी आत्ता सांगेन तुम्हाला, बट त्यातले एखादा टर्म तुम्हाला समजणार नाही आहे, कारण की तो पुढचा टॉपिक म्हणजे ह्याच्या पुढे आपण जे शिकणार आहे विस्कॉसिटी त्या कॉन्सेप्टवरती. बट ठीक आहे, सिक्वेन्समध्ये आला आहे तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून टाकतो. रेनॉल्ड्स नंबर काय आहे तर बघा, क्रिटिकल वेलॉसिटी आपल्याला समजली आहे. क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ फ्लुइड इज द वेलॉसिटी ॲट विच किंवा आफ्टर विच द फ्लो स्टार्ट्स कन्वर्टिंग फ्रॉम लॅमिनार टू टर्ब्युलंट. लॅमिनार फ्लो कसा असतो सांगितलं मी तुम्हाला, एकदम संथ फ्लो, ज्याच्यामध्ये एक एक शीट्सच्या फॉर्ममध्ये लिक्विड फ्लो होत असतं. शीट्सचं मिक्सिंग होत नाही. आम्ही ॲक्च्युली इंजिनिअरिंगमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर एक एक्सपेरिमेंट पण होता त्याच्यामध्ये, की ज्यामध्ये फ्लोमध्ये आम्ही काय करायचो, फ्लोमध्ये एक्सपेरिमेंट होता आम्हाला असा, की वेगवेगळ्या कलरचे डाय सोडायचे, ग्रीन ब्ल्यू रेड वेगवेगळे डाय सोडायचे. डाय असतं माहिती आहे तुम्हाला, कलर्स सोडायचे, आणि नंतर ते डाय एकमेकांमध्ये मिक्स होताना दिसत नाहीत. हा वरच्या कलरचा डाय वरतीच राहतो, इकडच्या कलरचा डाय इथेच राहतो. सो दॅट वॉज द थिअरॉटिकल एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन, की हे मिक्स होत नाही आहेत लेयर्स. कारण की आपल्याला काय दिसणार आहे, पार्टिकल वॉटरचा मिक्स होतोय का नाही, ते तर ट्रान्सपेरंट आहेत येस. सो ते मिक्स होऊ शकतात. सो गॅरंटी मिक्स होत नाही हे कसं कळतं, की आपण जेव्हा त्यात कलर्स टाकतो, डाय सोडतो. बट एका स्पीड नंतर एका व्हॅल्यू नंतर त्याची स्पीड वाढायला लागली, देन ऑकर्स द मिक्सिंग. सो तेव्हा फ्लो टर्ब्युलंट व्हायला लागतो. सो त्या स्पीडला आपण काय म्हणतो, क्रिटिकल स्पीड. आणि क्रिटिकल स्पीड हे 3 फॅक्टर्सवर डिपेंड करते. एक, जेवढा छोटा डायमीटर तेवढी फास्ट स्पीड वाढणार आहे. सो डायमीटरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. डायमीटर ऑफ द पाईपला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. डेन्सिटीलाही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आता हे तुम्हाला पाठ करायचं काय, रेनॉल्ड्स नंबरचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. क्रिटिकल वेलॉसिटी मी तुम्हाला सांगितली आहे, की कितीच्या स्पीड नंतर तो कन्वर्ट होणार आहे टर्ब्युलंटमध्ये. तर त्याचं रिलेशन असं आहे, क्रिटिकल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ह्याला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. डोंट वरी, हा तुम्हाला येणार, ह्याच्या पुढेच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे विस्कॉसिटी. त्यावेळेस हा येईल इटा अपॉन डेन्सिटी अँड डायमीटर ऑफ द पाईप. ह्या प्रपोर्शनॅलिटीचा जो काही कॉन्स्टंट आहे, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज ॲक्च्युअली रेनॉल्ड्स नंबर. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी, युनिटलेस डायमेन्शनलेस नंबर आहे. तो प्युअर नंबर आहे, त्यामुळे त्याचा युनिट डायमेन्शनचा लोड घेऊ नका. हा एक प्युअर नंबर आहे. जर रेनॉल्ड्स नंबर कमी असेल, क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी, जर रेनॉल्ड्स नंबर 0 ते 1000 मध्ये असेल तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, फ्लो लॅमिनार आहे. आरामात चिलमध्ये प्रोसेस चालू आहे, फ्लो इज अ लॅमिनार फ्लो.
1000 ते 2000 जर काही रेनॉल्ड्स नंबर असेल तर त्याला आपण म्हणतो देर इज अ ट्रान्झिशन, लॅमिनार टू टर्ब्युलंट होणं चालू झाला आहे तो. आणि 2000च्या वरती जर काही रेनॉल्ड्स नंबर असेल तर शॉर्ट इट बिकम्स अ टर्ब्युलंट फ्लो. ओके, आता हे नंबर्स जे आहेत हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे आहेत. हे काही एवढे सिरियसली घेण्यासारखे नंबर्स नाही आहेत. आपल्याला हे सगळे बेसिक टर्म्स आहेत, ह्याच्यामध्ये काहीही रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करू नका. ॲक्च्युअल गोष्टी चालू होणार आहेत विस्कॉसिटीपासून, ॲक्च्युअल न्यूमेरिकल्स चालू होणार आहेत विस्कॉसिटीपासून. सो आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती जाणार आहे. वन्स वी कंप्लीट द बेसिक्स. हे पहिले 5 ते 7 मिनिटं हे फक्त बेसिक शब्द समजण्यासाठी होते. नाव वी आर स्टार्टिंग विथ द कॉन्सेप्ट ऑफ विस्कॉसिटी. सो लेट्स मूव्ह टू द न्यू टॉपिक दॅट इज विस्कॉसिटी. ओके, सो आता वी आर स्टार्टिंग विथ द कॉन्सेप्ट ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉसिटी साध्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सांगायला गेलो तर विस्कॉसिटी हे लिक्विडमधलं फ्रिक्शन आहे. आपण विस्कॉसिटी शिकताना फक्त लॅमिनार फ्लोची शिकणार आहे. टर्ब्युलंटची आपल्याला झेपणार नाही आहे, जमणार नाही आहे. आपण लॅमिनार फ्लोमध्ये किती विस्कस फोर्स लागू शकतो ह्या गोष्टी फक्त लॅमिनार पुरत्याच सीमित ठेवू, लॅमिनारमध्येच पूर्ण स्टडी करू. ठीक आहे, आपल्याला टर्ब्युलंटमध्ये जायचंच नाही. लॅमिनार फ्लोमध्ये विस्कस फोर्स किती असू शकतो किंवा विस्कॉसिटी काय असते हे आपल्याला सांगितलं न्यूटनने. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपण शिकणार आहे आणि तो लॉ शिकल्यानंतर आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय असतो हे पण समजणार आहे. बट त्याच्या आधी थोडासा विचार करूयात की इमॅजिन करा रिव्हर फ्लो होती. हा रिव्हर बेड आहे आणि रिव्हर फ्लो होतीये एकदम स्ट्रीमलाइंड किंवा लॅमिनार फ्लोच्या हिशोबाने. तर जो रिव्हर बेड असतो म्हणजे खालचं बेस रिव्हरचा तो तर रेस्टला असतो. आता त्याच्या बघा आपण काय अज्युम करतो की लॅमिनार फ्लो आहे, म्हणजे आपण असं अज्युम करतोय की रिव्हर पण लेयर्समध्ये फ्लो होते. लेयर्स ऑफ वॉटर, अख्खे असे वॉटरच्या शीट्स पुढे मूव्ह होत आहेत शीट्स. आणि शीट्स मूव्ह होताना जी सगळ्यात बॉटमची शीट आहे ना तिला हा बेस थांबून ठेवतोय. तो म्हणतो मी थांबलो तू पण नको जाऊ, इट इज ॲट रेस्ट. सो ऑलमोस्ट ही जी शीट आहे ती हळूच पुढे चालली आहे, तिला काहीच स्पीड नाही आहे कारण की ती ऑलमोस्ट रेस्टच्या शीट बरोबर आहे, ती ऑलमोस्ट ग्राउंड बरोबर आहे. सो त्याची स्पीड ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे. समजा मी ह्याची स्पीड म्हणतो 1 मिलीमीटर पर सेकंड, कमी घेऊ ना. बट त्याच्यावरची जी शीट आहे, लिक्विड तर मूव्ह होतोय ना, त्याच्यावरची शीट जी असणार आहे ती रिलेटिव्हली ह्याच्यापेक्षा थोडी फास्ट मूव्ह होईल, थोडी फास्ट, मे बी 3 mm पर सेकंड. असं करत करत यू विल फाइंड की वरच्या शीट्सची स्पीड वाढतीये. वरच्या शीट्सची स्पीड काय होतीये, इन्क्रीज होत आहे. आणि जर तुम्ही टॉपमोस्ट पॉईंटला रीच झाला तर टॉपमोस्ट पॉईंटची जी शीट असते ती सगळ्यात फास्ट असते. सो जर तुम्ही रिव्हर एकदम शांत रिव्हर फ्लो होतीये आणि तुम्ही त्याच्यावरती थर्मोकॉलचा पीस टाकला तर थर्मोकॉलचा पीस पुढे जाईल, बरोबर. बट त्याच मोमेंटला एक्झॅक्टली बॉटमला जो पार्टिकल असेल थर्मोकॉलच्याच लेवलचा तर थर्मोकॉल पुढे निघून जाईल, हा तर अजून खालीच असेल. सो खालच्या गोष्टी लवकर मूव्ह होत नसतात, मूव्ह होत असतात टॉपच्या गोष्टी रिव्हरमध्ये. ठीक आहे, टॉपच्या, बिकॉज स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये जो स्टेशनरी लेअरपासून सगळ्यात लांब असतो तो पटकन मूव्ह होत असतो. आणि कोणत्याही दोन शीटमध्ये देर इज ऑलवेज अ फ्रिक्शनल फोर्स. ज्याला फ्रिक्शन म्हणणं चुकीचं आहे त्याला आपण म्हणतो विस्कस फोर्स. देर इज अ विस्कस फोर्स. म्हणजे खालची लेअर काय म्हणेल, वरची पुढे चालली ना, डोंट गो फॉरवर्ड, आय विल पुल यू बॅक. नॉर्मली ना सगळे मागे एकमेकांना पुल करतील. एव्हरीवन विल ट्राय टू पुश, वरच्याला मागे घेण्याचा प्रयत्न करेल. अँड दिस इज कॉल्ड ॲज विस्कस ड्रॅग. ड्रॅगचा मिनिंग आहे पुढे जाण्यापासून ड्रॅग म्हणजे मागे लागतोय तो, ज्या वेलॉसिटीच्या ऑपोजिट लागतोय. दिस इज विस्कस ड्रॅग. विस्कस ड्रॅग जो आहे हा 2 शीट्स मधला ड्रॅग आहे लॅमिनार फ्लोमध्ये जेव्हा लिक्विड फ्लो होत असतं. आता लॅमिनार फ्लोमध्ये एक्झॅक्ट पूर्ण एक्सप्लेनेशन जे आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये समजणार आहे. बट आत्ता तुम्हाला बेसिकली लेयर्स मग त्यांच्या वेलॉसिटीज ह्याचा थोडासा अंदाज आला असेल. पाईपमध्ये आपण हे बघितलं ना, पाईपमध्ये काय होतं बघा, पाईपमध्ये हा पण स्टेशनरी. सो इथल्या वेलॉसिटीज छोट्या. पण जसं पाईप असा गोल असतो, खालची पण लेअर रेस्टला, वरची पण लेअर रेस्टला. पण आतले जस्ट बघितले तर थोडीशी स्पीड वाढलेली असते त्यांची, त्याच्यापेक्षा वाढलेली इथे असते, त्याच्यापेक्षा वाढलेली इथे असते. सो स्पीड वाढतच जाते आणि सेंटरला सगळ्यात फास्ट स्पीड असते पाईपमध्ये. बट हे तर आपण रिव्हरचं एक्झाम्पल घेत होतो. सो रिव्हरला हे टॉप असणार, टॉप लेअर विल बी द फास्टेस्ट. आणि हे आता पुढे अजून ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट डिस्कस करणार आहे, द कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज वेलॉसिटी ग्रेडियंट.
काय प्रकार आहे ग्रेडियंट. फिजिक्समध्ये यापुढे आयुष्यात तुम्ही ग्रेडियंट शब्द ऐकला तर समजून घ्या डिवायडेड बाय डिस्टन्स. मोमेंट शब्द ऐकला तर मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स असंच नॉर्मली असतं. सो व्हॉट इज वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे कितीनी वेलॉसिटी चेंज होतीये अपॉन डिस्टन्स काय आहे. म्हणजे ही 1 मिलीमीटर पर सेकंड आहे ना, आणि टॉपमोस्ट लेअरची वेलॉसिटी समजा लेटस टेक 17, 18, 19 मिलीमीटर पर सेकंड आहे समजा, 1 आणि 19, आणि ह्या दोनमध्ये गॅप जो आहे ना तो आहे 6 mm चा गॅप आहे, 6 mm चा या दोन लेयर्समध्ये. तर ह्या पूर्ण सीनमध्ये, या पूर्ण फ्लोमध्ये वेलॉसिटी ग्रेडियंट कितीचा डेव्हलप झाला आहे. तर वेलॉसिटी ग्रेडियंटचं डेफिनेशन आहे कितीचा वेलॉसिटी डिफरन्स आहे. वेलॉसिटीचा डिफरन्स काय आहे ह्या लेयर्समध्ये, एक्स्ट्रीम लेयर्समध्ये 19 आणि 1 18चा डिफरन्स आहे, डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे त्यांच्यामध्ये, पोझिशनल डिस्टन्स किती आहे त्यांच्यातल्या पोझिशनचा मधला डिफरन्स किती आहे, 6चा डिफरन्स आहे, सांगितलंय ना 6चा डिफरन्स आहे. सो उत्तर येतं 3. युनिट काय होतं बघा, मिलीमीटर कॅन्सल झाला, पर सेकंड युनिट राहतं फक्त. सो वेलॉसिटी ग्रेडियंटला dv/dx म्हणतात, पर सेकंड आहे वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट नॉर्मली तुम्हाला काढता आला पाहिजे, दिलेला असेल क्वेश्चनमध्ये, नसेल दिला तर काढता आला पाहिजे. नॉर्मली न्यूमेरिकल्समध्ये काय होणार आहे सांगतो मी तुम्हाला. न्यूमेरिकलमध्ये नॉर्मली खालचा लेअर रेस्टला असणार आहे, तुम्ही बिलकुल लोड घ्यायचा नाही, खालचा लेअर रेस्टला असणार आहे, आणि सांगतील की लिक्विड इज फ्लोईंग इन स्ट्रीमलाइन्ड फ्लो सच दॅट द टॉपमोस्ट लेअर इज फ्लोईंग ॲट द रेट ऑफ 5 मीटर्स पर सेकंड. 5 मीटर पर सेकंड हे टॉपमोस्ट लेअर चाललाय, अँड द विड्थ किंवा टॉपमोस्ट लेअर फ्रॉम द बॉटम इज 10 मीटर हाय. वेलॉसिटी ग्रेडियंट लगेच काढता आला पाहिजे तुम्हाला. तुम्ही अज्युम करून टाकायचं बॉटम लेअरची स्पीड 0 आहे, सो कितीचा डिफरन्स आहे 5चा डिफरन्स आहे, अपॉन डिस्टन्स किती 10, सो dv/dx 5/10 0.5 येणार आहे. सो वेलॉसिटी ग्रेडियंट खूप महत्त्वाचा आहे. वेलॉसिटी ग्रेडियंट साध्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितलंय. आता थोडं मॅथमॅटिकली पण बोलू आपण. ग्रेडियंटचा अर्थ असतो स्लोप. ग्रेडियंट म्हणजे स्लोप असतो, म्हणजे रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. ओके, सो वेलॉसिटी ग्रेडियंट ह्या प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो. dv/dx इज द फॉर्म्युला वेलॉसिटी ग्रेडियंटचा. dv/dx इज द नोटेशन, राईट. सो let's move to the Newton's law of viscosity now, since we know what is the meaning of velocity gradient. Okay, so now we will see what is Newton's law of viscosity. Newton's law of viscosity first of all फक्त व्हॅलिड कुठल्या फ्लोसाठी आहे, लॅमिनार फ्लोसाठी. आपण टर्ब्युलंटमध्ये घुसणारच नाही, आपण लॅमिनारमध्येच फ्लो करणार आहे, लॅमिनारमध्येच आपण डिस्कशन करणार आहे. सो लॅमिनार फ्लोमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी कसा अप्लाय करायचं बघा. सपोज हा आहे आपला बेस, आणि या बेसवर लिक्विड फ्लो होत आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लिक्विड लेयर्सच्या फॉर्ममध्ये फ्लो होते, लेयर्सच्या फॉर्ममध्ये. सपोज जे लेयर्स आहेत ना, जे लेयर्स आहेत, मी थोडं 3D व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. हे लेयर्स असे आहेत, या लेयर्सना एरिया असेल ना रे, टॉपचा एरिया असेल, ऑब्व्हियसली टॉपचा एरिया असेल. सो हे लेयर जेव्हा फ्लो होतात तर न्यूटन लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट की कुठल्याही दोन लेअरमध्ये जो ड्रॅग किंवा विस्कस फोर्स असेल ना, तो डायरेक्टली प्रपोर्शनल दोन गोष्टींना असेल. एक, किती मोठा लेअर आहे, ऑब्व्हियसली जेवढा मोठा नदी जेवढा लेअर असेल तर ड्रॅग जास्त लागेल, त्याला मागे जास्त ओढला जाईल, तो एरियाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि सेकंड गोष्ट आहे कितीचा वेलॉसिटी ग्रेडियंट आहे. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे किती पटपट लिक्विड फास्टली चाललंय, ह्या दोन गोष्टींवर डिपेंड करतं. आणि ह्या दोन गोष्टींचा जो नंतर फायनली आपण कोइफिशियंट काढतो, आपण जो याचा कॉन्स्टंट काढतो, द कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज coefficient of viscosity. So this becomes the formula called as Newton's law of viscosity. Very very simple law. Force, drag force between any two layer, तुम्हाला आवडतील ते दोन लेअर घ्या, दोन ॲडजस्टंट लेअर मधला जो फोर्स आहे तो फोर्स कुठल्या गोष्टीवर डिपेंड करतो, त्याच्या एरियावरती आणि त्या पूर्ण ह्याचा वेलॉसिटी ग्रेडियंटवरती. अँड देअरफोर इटा ह्या प्रकारे डिफाईन झाला आहे. आणि देअरफोर इटाचं युनिट काय तर बघूयात. न्यूटन. इटाचं युनिट माहीत नाही, मीटर स्क्वेअर, ह्याचं युनिट पर सेकंड शिकवलं तुम्हाला मी. हा सेकंड गेला वरती, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर गेला खाली, हा झाला इटाचा युनिट, हा इटाचा युनिट झाला. ह्याला हा एसआय युनिट आहे. ह्याला CGS मध्ये काय लिहिणार मी, डायन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, डायन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, हा झाला CGS युनिट. CGS मध्ये त्याला एक चांगलं नामकरण केलं आहे, यालाच म्हणतात पॉईस. काय म्हणतात, पॉईस. याला काही नाव दिलंच नाही त्यांनी, असंच ठेवलंय. आणि या दोघांमध्ये काय रिलेशन, 1 न्यूटन सेकंड पर
मीटर स्क्वेअर म्हणजे किती पॉईस असं जर मी तुम्हाला विचारलं तर मी एक्सपेक्ट करतो तुम्हाला आन्सर येईल. आणि मी एक्सपेक्ट करतो तुम्हाला हे आन्सर येईल. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये थांबा, पॉज करा, सॉल्व करा, पटकन आन्सर सांगा मला. 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज हाऊ मच पॉईस. किती पॉईस ह्याचं उत्तर मला लगेच कमेंट करून सांगा. नंतर त्याचा आन्सर बघा. मी आन्सर तर तसं पण सांगणार नाही आहे, ठीक आहे. तुम्ही स्वतः सॉल्व करा. न्यूटनचं डाईन माहिती आहे तुम्हाला, सेकंडमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, मीटरचं सेंटीमीटर माहिती आहे. सो इथे मला फक्त त्याचं उत्तर पाहिजे, ठीक आहे. आता हे झालं बेसिक्स. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी हा आहे पूर्णपणे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये काय आहे परत एकदा सांगतोय मी. लॅमिनार फ्लोमध्ये शीट्स फ्लो होत असतात, शीट्स, आणि त्या 2 शीटमधला जो विस्कस फोर्स आहे तो विस्कस फोर्स 2 गोष्टींवर डिपेंड करतो, त्याच्या एरियावरती आणि वेलॉसिटी ग्रेडियंटवरती. द कॉन्स्टंट ऑफ दिस प्रपोर्शनॅलिटी इज अ व्हेरी ब्युटिफुल कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ईटा. कसं ह्याला बोलायचं आहे? ईटा. दिस सिम्बॉल इज ईटा अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, ज्याचं युनिट SI युनिट, CGS युनिट, डायमेन्शन तर तुम्ही काढू शकता. दिस इज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आय होप तुम्हाला समजलं असेल. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी इज ओनली व्हॅलिड फॉर स्ट्रीमलाइंड फ्लो. यू कॅन नॉट अप्लाय इट फॉर टर्ब्युलंट. टर्ब्युलंटमध्ये तर लेअरच राहत नाही, तर काय टर्ब्युलंटमध्ये अप्लाय करणार आपण, बरोबर. सो दिस इज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. लेट्स मूव्ह. आता पुढे न्यूटन्स लॉ शिकलोय, आता ह्याचे ॲप्लिकेशन्स. हा फॉर्म्युला वापरून आपण अजून काही गोष्टी बनवणार आहे. आता 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी येणार आहेत. स्टोक्स लॉ, टर्मिनल वेलॉसिटी, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्टोक्स लॉ काय आहे, टर्मिनल वेलॉसिटी काय आहे. सो लेट्स मूव्ह फर्दर टू स्टोक्स लॉ अँड टर्मिनल वेलॉसिटी कॉन्सेप्ट. ओके, सो आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी झाल्यावरती आपण एक नवीन टर्म शिकलो होतो, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. एक गोष्ट फक्त सांगायची राहिली इथे की कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. याचा अर्थ काय की जरी फॉर्म्युलामध्ये तुम्हाला वाटत असेल सर ईटा आहे, ए आहे, dv/dx आहे, तर सर फोर्स जास्त लावला तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वाढेल का, किंवा एरिया वाढवला तर हा कमी होईल का? तर बिलकुल नाही. हा ना ह्याच्यावर ना यावर ना यावर कोणावरच डिपेंड करत नाही. हा मटेरियलची प्रॉपर्टी. सो एव्हरी मटेरियलचा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी फिक्स्ड आहे. सो आपल्याला बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. वॉटर म्हणला तर त्याचा फिक्स्ड आहे, केरोसिन फिक्स्ड आहे, मर्क्युरी फिक्स्ड. एव्हरी लिक्विड विल हॅव इट्स ओन स्वतःचा एक कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग डू वी हॅव टू लर्न इट? नो. कुठलीच व्हॅल्यू लर्न करायची नसते. तुम्हाला ती क्वेश्चनमध्ये दिली जाईल की ईटा या मटेरियलचा एवढा आहे, ईटा त्या लिक्विडचा एवढा आहे. सो हा एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे, एवढंच फक्त सांगायचं होतं. आता येतो बेन स्टोक्स लॉ. शिवी नाही दिली आहे मी. इट इज जॉर्ज स्टोक्स लॉ, ठीक आहे. इट इज नॉट बेन स्टोक्स, इट इज जॉर्ज स्टोक्स लॉ. जॉर्ज तर जाऊ द्यात, स्टोक्स लॉ इट इज. नाव व्हॉट इज दिस स्टोक्स लॉ? स्टोक्स लॉ ॲक्च्युली एक प्रकारे आपल्याला डेरिव्हेशन ॲज सच नाहीच आहे त्याचं, फक्त फॉर्म्युला स्टेट करून दिलेला आहे. बट प्रिव्हियस इयर बुकमध्ये तुम्हाला त्यांनी डायमेन्शनल ॲनालिसिस करून प्रूफ पण करून दाखवलेला. तर यावर्षी तुम्हाला मी तो प्रूव्ह करून नाही दाखवणार आहे. तुम्हाला मी जस्ट, कारण की टेक्स्टबुकमध्ये पण डायरेक्टली त्यांनी सांगितले की युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस इट कॅन बी प्रूव्ड दॅट. सो तसंच आपण करणार आहे, कारण की इट इज नॉट एक्सपेक्टेड की ते आता करत बसणं, कारण की ते खूप बेसिक आहे. इनफॅक्ट तुम्ही तो ॲज अ होमवर्क घेऊ शकता की डिराईव्ह करून खरंच येतं का. तर लॉ काय बघा की जर एखाद्या फ्लुइडमध्ये, रेस्टला फ्लुइड आहे आणि त्यामध्ये आपण एक स्फेरिकल ऑब्जेक्ट सोडला, स्फेरिकल असणं गरजेचं आहे. एक स्फेरिकल ऑब्जेक्ट जर काय आपण रिलीज केला त्याच्यामध्ये, हा फुल स्फेरिकल ऑब्जेक्ट आहे काय, तर हा याच्यामध्ये रिलीज केल्यावरती तो जसा खाली जाईल, ॲज सून ॲज इट विल एंटर, आतमध्ये जसं तो एंटर करेल, तर त्याच्यावरती विस्कस फोर्स जो आहे तो वरती लागेल, वरती अपवर्ड डिरेक्शनमध्ये. ड्रॅग, तो खाली पडताना विस्कस फोर्स अपवर्ड ॲक्ट होईल. आणि तो विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू 3 थिंग्स. फर्स्ट, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, किती विस्कस फ्लुइड आहे, जास्त विस्कस असेल तर जास्त फोर्स लागेल. सेकंड, रेडियसवर लागेल, रेडियस ऑफ दिस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. मोठ्या स्फिअरला जास्त विस्कस फोर्स लागेल, छोट्याला कमी विस्कस फोर्स लागेल. आणि थर्ड आहे त्याची स्पीड. तो फास्ट जात असेल तर जास्त विस्कस लागेल, स्लो जात असेल तर कमी लागेल, रेस्टला असेल तर लागणारच नाही. या 3 गोष्टींवर डिपेंड करतं. बट माहीत नाही स्क्वेअरला, क्यूबला, रेज टू 4ला कशाला प्रपोर्शनल आहे माहीत नाही आपल्याला. समजा मी अज्युम केलं
एक्स वाय आणि झेड, आणि आपण जे फर्स्ट 11वीमध्ये आपण शिकलेलो अशा प्रकारच्या प्रपोर्शनॅलिटीजचा एक्स वाय झेड कसा काढायचा, याचे डायमेन्शन टाकायचे, याचे डायमेन्शन, याचे डायमेन्शन, याचे डायमेन्शन, सॉल्व्ह करून एक्स वाय झेड काढायचं. जर तुम्ही असं केलं व्यवस्थित तर तुम्हाला मिळेल एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू 1 1 1. सो फोर्स इज इक्वल टू एक कॉन्स्टंट येतो, स्टोक्स लॉचा कॉन्स्टंट असतो तो असतो 6 पाय, जो एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करण्यात येतो, इटा आर व्ही. This is the formula for drag force or viscous force acting on the sphere once it enters the liquid surface. लिक्विडच्या आतमध्ये एंटर केल्यावरती एवढा त्याच्यावरती ड्रॅग ॲक्ट होतो. मग तो ड्रॅग कुठल्या डिरेक्शनमध्ये असतो, तर कधी पण ऑपोजिट टू वेलॉसिटी. तो खाली चाललाय ना तर ड्रॅग वर लागेल, तो वर चालला असेल तर ड्रॅग खाली लागेल, तो राईटला जात असेल तर ड्रॅग लेफ्टला लागेल, तो लेफ्टला जात असेल तर ड्रॅग राईटला लागेल. ड्रॅग विल ऑलवेज बी ऑपोजिट टू वेलॉसिटी, ऑलवेज. दिस इज द फॉर्म्युला कॉल्ड ॲज स्टोक्स लॉ. आपल्याला स्टोक्स लॉचा फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन 110% बोर्ड एक्झामला नाही येणार, कारण की डेरिव्हेशन बुकमध्येच तर नाही आहे. हां, ह्या प्रकारच्या गोष्टी येऊ शकतात का बोर्ड एक्झामला, तर मला वाटत नाही. हे डायमेन्शनल ॲनालिसिस आहे, हे डायमेन्शन्स पुट करून तुम्ही एक्स वाय झेड काढू शकता. हे इनफॅक्ट या वर्षीच्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे की कसं काढायचं, डायरेक्टली सांगितलं आहे. सो आपण पण डायरेक्टलीच लक्षात ठेवूयात, पण ॲज अ प्रॅक्टिस तुम्ही घरी ट्राय करून बघा की खरंच येतं आहे का. ब्लाइंडली मला फॉलो करू नका की असं येतच म्हणजे येतच, तुम्ही स्वतः पण व्हेरीफाय करा ना की खरंच येतं का. ओके, सो दिस इज स्टोक्स लॉ, अँड नाव ऑन द बेसिस ऑफ स्टोक्स लॉ नाव वी आर एंटरिंग इन टू अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल कॉन्सेप्ट. खूप एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, कॉल्ड ॲज टर्मिनल वेलॉसिटी. कॉल्ड ॲज टर्मिनल वेलॉसिटी. काय प्रकार आहे टर्मिनल वेलॉसिटी समजून घेऊयात, त्याचा फील घेऊयात आणि नंतर फॉर्म्युला डिराईव्ह करूयात. टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, आधी मी एक्सप्लेन करीन पूर्ण डेरिव्हेशन आणि त्याचा फील घेऊ आपण विथ सम एक्झाम्पल. So let's move to the next point called as terminal velocity. Okay, so आता आपण स्टार्ट करतोय ह्या टर्मिनल वेलॉसिटीच्या कॉन्सेप्टवरनं. प्रॉबब्ली या लेक्चरचा हा बेस्ट कॉन्सेप्ट आहे, टर्मिनल वेलॉसिटी समजणं खूप इंटरेस्टिंग आहे, आणि तुम्हाला ते समजलं तर तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हाला डेरिव्हेशन, कुठलंही डेरिव्हेशन पाठ करायची गरज वाटणार नाही, तुम्ही लॉजिकली ते डिराईव्ह करू शकाल. पहिलं तर आपण समजून घेऊ की जर एखादं लिक्विड आहे, खूप मोठा असा सिलेंड्रिकल वेसल आहे, आणि त्यामध्ये एक स्फिअर आहे जो मी आता इन्सर्ट करणार आहे. हा स्फिअर जो आहे ना, तो स्फिअर बनला आहे कोणत्या तरी मेटलपासून, मेटलचा स्फिअर आहे. सो त्या मेटलची डेन्सिटी असणार आहे सिग्मा, डेन्सिटी ऑफ सॉलिड मेटल. आणि ही डेन्सिटी लिक्विड रो ह्याची डेन्सिटी ऑफ लिक्विड पेक्षा नक्कीच जास्त असणार आहे, कारण की तो सिंक होणार आहे, खाली पडणार आहे. तो डेन्सिटी जास्त असेल तरच खाली पडेल ना, ऑब्व्हियसली डेन्सिटी जास्त आहे त्याची. याचा हा स्फेरिकल आहे ना, याचा व्हॉल्यूम व्ही आहे, व्हॉल्यूम जो आपण 4/3 पायर क्यूबनी पण काढू शकतो, बट व्ही त्याला आपण नोटेशन देऊन टाकू. आत्ता सध्या मी त्याला 2 बोटांनी असा हातात पकडलाय, तो पडत का नाही आहे खाली, तर बेसिक मेकॅनिक्स सांगतं की त्याच्यावरती डाऊनवर्ड वेट mg लागतंय, आणि मी बोटाने पकडल्यामुळे माझ्या बोटाचा जो फ्रिक्शन आहे तो त्या mgला कॅन्सल करतोय, म्हणून तो असा माझ्या हातात आहे. अजून मी त्याला सरफेसपर्यंत आणून जस्ट रिलीज करणार. रिलीज केल्यावरती ॲज सून ॲज आय विल रिलीज, तो एकदम आरामात या लिक्विडमध्ये इमर्स होईल, आणि जसा तो इमर्स 100% लिक्विडमध्ये झाला, ॲज सून ॲज इट एंटर्स द लिक्विड सरफेस, त्यावरती किती फोर्स ॲक्ट होतील. पहिला प्रश्न आहे तुम्हाला, किती फोर्स ॲक्ट होतील. त्याचा आन्सर आहे त्यावरती आत्ता जस्ट त्यांनी लिक्विडमध्ये आतमध्ये त्याचं विसर्जन झालं, जस्ट लिक्विडच्या आतमध्ये एंट्री मारली, त्यामुळे त्याची वेलॉसिटी तर झिरोच आहे. काय, त्याची स्पीड तर ऑलमोस्ट झिरोच आहे, पकडून चला तुम्ही. सो त्याच्यावरती 2 फोर्स ॲक्ट होत आहे. एक आहे त्याचं वजन जे mg असतं, आणि दुसरं आहे अपथ्रस्ट. ऐकलंय का हा फोर्स कधी, अपथ्रस्ट. अपथ्रस्ट कुठल्याही ऑब्जेक्टवरती लिक्विडमध्ये इन्सर्ट झाल्यावरती लिक्विड त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते, त्याला फोर्स ऑफ बायन्सी म्हणतात किंवा अपथ्रस्ट म्हणतात. अपथ्रस्ट ॲक्ट होणार आहे आणि mg ॲक्ट होणार आहे. एक लक्षात ठेवा, अपथ्रस्ट हा लिक्विडमध्ये पार्टिकलच्या लोकेशनवर मॅटर करत नाही की हा पार्टिकल इथे असेल तर अपथ्रस्ट वेगळा येईल, इथे असेल तर अपथ्रस्ट वेगळा येईल. नाही, पाण्यात एकदा ते एंट्री मारली की अपथ्रस्ट तोच राहील, कुठे पण तुम्ही त्याला खाली घेऊन जा. सो अपथ्रस्ट ॲक्ट होणार आहे आणि वेट ॲक्ट होणार आहे. आपण एक व्हॅल्यू घेऊयात, अपथ्रस्ट कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. अपथ्रस्टचा फॉर्म्युला असतो वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. हा फॉर्म्युला असतो काय, वेट ऑफ लिक्विड. तुम्ही शिकला 8वी 9वी मध्ये आर्किमिडीज प्रिन्सिपलमध्ये. वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस,
या चांगल्या गोल दिसणाऱ्या स्फिअरनी, व्ही व्हॉल्यूमच्या स्फिअरनी किती पाणी डिस्प्लेस केलं असेल, तर त्याचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढंच पाणी डिस्प्लेस केलं. सो आता जेवढं व्ही व्हॉल्यूमचं पाणी बाहेर निघालं असेल, डिस्प्लेस झालं असेल, त्या व्हॉल्यूमच्या पाण्याचा वजन किती असेल, वेट किती असेल, तर त्या व्हॉल्यूम पाण्याचा पहिलं तर मास किती असेल, तर व्हॉल्यूम इंटू पाण्याची डेन्सिटी, बिकॉज ते पाण्याचा बॉल झाला आहे तो, आता जो डिस्प्लेस झालेला बॉल पाण्याचा आहे, बरोबर ना. यांनी त्याला रिप्लेस केला आहे. डिस्प्लेस झालेलं लिक्विड किती आहे, एवढ्याच व्हॉल्यूमचा तो लिक्विड आहे, त्याचा मास किती असेल, व्हॉल्यूम इंटू पाण्याची डेन्सिटी इंटू जी केलं तर मला मिळेल डिस्प्लेस्ड लिक्विडचा मास. त्यामुळे अपथ्रस्ट किती असणार, एवढा. क्लिअरली हा अपथ्रस्ट कॉन्स्टंट आहे, वेट कॉन्स्टंट आहे. कोण मोठा आहे, कॉमन सेन्स आहे, हा खाली जाणारे म्हणजे वेट मोठा आहे. सो एक फील येण्यासाठी नंबर वाईज एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देतो. नंबर वाईज एक्सप्लेनेशन बघा की जसं त्यांनी आतमध्ये एंट्री मारली तर वेट होतं 100, अपथ्रस्ट होता 30. त्यामुळे तो नाही टिकू शकला ह्याच्यासमोर आणि त्यांनी आता त्याची जर्नी खाली चालू केली. बट इथंच मेन सीन झाला. मेन सीन काय झाला इथे की वेट जास्त होता, अपथ्रस्ट कमी होता. त्यामुळे नेट फोर्स कसा होता या स्फिअरवरती, नेट डाऊनवर्ड फोर्स होता. आणि नेट फोर्स असेल तर नेट फोर्स बाय मास केलं मी तर ॲक्सेलरेशन होतं. सो हा ऑब्जेक्ट जो 0 स्पीडला ऑलमोस्ट होता, आता त्यांनी स्पीड वाढवणं चालू केलं. 0 मीटर पर सेकंडपासून त्याची स्पीड वाढत गेली 5 मीटर्स पर सेकंड, 10 मीटर्स पर सेकंड. आता स्पीड वाढवायला लागला तो. आणि जसा तो स्पीड वाढवायला लागला, mgवर काही फरक पडला का वेटवरती, नाही, वेट तर mgच आहे. अपथ्रस्टवर फरक पडला का 30 वरती, नाही, 30च आहे. बट एक नवीन फोर्स आता एक्झिस्टन्समध्ये आला जो आपण स्टोक्स लॉ मध्ये शिकलेलो, दॅट इज 6 पाय इटा आर व्ही. काय होता फॉर्म्युला, 6 पाय इटा आर व्ही. जशी वेलॉसिटी वाढायला लागली, आधी वेलॉसिटी 0 होती म्हणून हा फोर्स एक्झिस्टन्समध्येच नव्हता, दोनच फोर्सनी काम चालत होतं. बट आता जशी स्पीड वाढायला लागली, नेट फोर्समुळे, ॲक्सेलरेशनमुळे 5, 10, 15, तसा पुढे जाऊन काय होईल की एक विस्कस फोर्स पण ॲक्शनमध्ये येऊन जाईल. हा 100च राहील डाऊनवर्ड वेट, अपथ्रस्ट 30च राहील, नो प्रॉब्लेम. बट जशी स्पीड वाढायला लागेल, 10 झाली, 15 झाली, तर आता अपथ्रस्ट पण येईल ॲक्शनमध्ये. अपथ्रस्ट पण ॲक्शनमध्ये आलाय आणि अपथ्रस्ट पण आता थोडा फोर्स लावायला लागलाय. तो फोर्स जो लावतो ना अपथ्रस्ट, तो मे बी फक्त 20 लावेल. आता सध्या जस्ट चालू झालाय तो 10, 20, 30 असंच लावेल, हळूहळू वाढेल तो, आणखी स्पीड हळूहळू वाढते. आणि स्पीडवर तो डिपेंडेंट आहे अपथ्रस्ट, विस्कस फोर्स स्पीडवर डिपेंडेंट. तुम्ही बघा आत्ताचं इक्वेशन जर काही बघितलं तरी पण नेट खालचा 100 अजून 100च जिंकतोय, 100च त्याला खाली घेऊन चाललंय. सो अजूनही नेट फोर्स खाली आहे, अजूनही ॲक्सेलरेशन खाली आहे, म्हणजे अजूनही त्याची स्पीड वाढणार आहे. 10, 12, 15, 20 त्याची स्पीड वाढणार आहे. बट आधी ज्या रेटनी वाढत होते ना तेवढी फास्ट नाही वाढणार, कारण की आता ॲक्सेलरेशन आहे पण कमी झालंय, कारण की नेट फोर्स कमी झालाय. आधी 70 होता, आता 50 राहिलाय. तुम्ही नीट समजून घ्या, हे खाली ओढणारा फोर्स कॉन्स्टंट राहणार आहे शेवटपर्यंत, हा अपथ्रस्ट कॉन्स्टंट राहणार आहे शेवटपर्यंत. बट नेट डाऊनवर्ड फोर्समुळे तसा स्फिअरचा स्पीड वाढत चाललाय. आता हा पण फोर्स ॲक्शनमध्ये आलाय आणि हा जसा ॲक्शनमध्ये आलाय तसा आता अपवर्ड हा वाढत जाईल. त्यामुळे थोड्या वेळानंतर काय होईल, हा 100 राहील, हा 30 राहील आणि आता 20चा 40 बनलेला असेल किंवा 50 बनलेला असेल. त्यामुळे आता बघा, आता अजून हा जिंकतोय, बट आता हळूहळू अपवर्ड फोर्सेस ह्याच्या जवळ यायला लागलेत. ह्याची स्पीड वाढत चालली अजून पण, कारण की डाऊनवर्ड फोर्सच आहे अजून, आणि फोर्स डाऊनवर्ड असल्यावरती ॲक्सेलरेशनच होणार आहे. सो असं करत करत एक पॉईंट असा येऊन जातो खाली जाता जाता. ऑब्व्हियसली जोपर्यंत त्यांनी फ्लोअरमध्येच कुठे हिट केला फ्लोअर तर काही होणार नाही. इमॅजिन करा ना, खूप डीपपर्यंत आहे हे. जसं तो खाली पडतोय, एक पॉईंट अशी येऊन जाते की ज्या ठिकाणी वेट 100 कॉन्स्टंट, अपथ्रस्ट कॉन्स्टंट 30, बट आता स्पीड वाढत एवढी स्पीड गेन केली आता पार्टिकलनी, त्या स्फिअरनी एवढी स्पीड गेन केली आहे की नेमका त्याचा विस्कस फोर्स जो आहे तो 70 झालाय. मी 70च का घेतलाय, कारण की ह्या मोमेंटला जाऊन नेट फोर्स सिस्टमवरचा 0 झालाय, नेट फोर्स 0 झालाय. आता यापुढे हा स्फिअर काय करेल, पाण्यामध्ये पडता मध्येच नेट फोर्स 0 झाला. तुम्ही मला आन्सर द्या, हा स्फिअर काय करेल, तो थांबून जाईल तिथे, का तो परत वर जाईल, का तो खाली पडत राहील. तुम्ही आता तुमच्या मनामध्ये आन्सर डिसाईड केला असेल, आणि जर तुमचा आन्सर असेल थांबून जाईल तर तुमचा आन्सर ॲब्सोल्युटली रॉंग आहे. तुम्ही न्यूटन्स लॉ नीट समजलेच नाही आहे. न्यूटन्स लॉ स्टेट्स दॅट
की जर पार्टिकल वरती नेट फोर्स 0 असेल तर पार्टिकल विल कीप ऑन डुईंग द सेम थिंग जो तो करतोय. तर हा पार्टिकल कंटिन्युअसली खाली पडत होता काहीतरी स्पीडनी, तर आता तो ती स्पीडच मेंटेन करत 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 खाली पडेल. त्याची स्पीड आधी 0 होती, मग 5 झाली, मग 10 झाली, मग 20 झाली, मग 25 झाली, मग 30 झाली, असं करत करत त्याची स्पीड समजा 45 मीटर पर सेकंड झाली आहे आणि ह्या स्पीडला विस्कस फोर्स 70 झाला आहे. तर आता ह्याच्या पुढे नेट फोर्स 0 झाला आहे. आता याच्या पुढे पार्टिकलची स्पीड 45च्या वर जाणार नाही किंवा 45च्या खाली जाणार नाही. खाली का नाही जाणार? कारण की नेट फोर्स 0 आहे. आता त्याला थांबवूच शकत नाही कोणी. आता त्याची स्पीड 45च राहणार आहे टिल इट हिट्स द बॉटम. दिस स्पीड, दिस फायनल स्पीड, टर्मिनलचा अर्थ असतो फायनल, शेवट. टर्मिनल स्पीड आपण याला टर्मिनल वेलॉसिटी म्हणतो. This velocity is called as terminal velocity, the final velocity at which the particle will complete its journey till the end. So हा स्फिअर मध्ये मी हे नंबर घेऊन सांगितलं म्हणून नीट फील आला असेल तुम्हाला. आता मी इक्वेशन्सनी पण सांगतो बघा. हे तर तुम्हाला नंबर वाईज कळालं असेल. आता बघा, जसा पार्टिकलला आपण त्या लिक्विडमध्ये एंट्री टाकतो त्याची, mg मोठा असतो, अपथ्रस्ट छोटा असतो, म्हणून तो खाली ॲक्सेलरेट फास्ट होतो. स्पीड 0 असते, स्पीड वाढते 1 मीटर पर सेकंड, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं करत करत एक मोमेंटला जाऊन एक इंटरेस्टिंग गोष्ट होते की ज्या वेळेस या पार्टिकलचा डाऊनवर्ड फोर्स mg, अपवर्ड फोर्स अपथ्रस्ट आणि विस्कस फोर्स fv हे सगळे बॅलन्स होऊन जातात. त्या टाईमच्या वेलॉसिटीला बघा, वेलॉसिटी 0 आहे, 1, 2, 3 वेलॉसिटी वाढत चालली आहे. बट या मोमेंटला जी वेलॉसिटी असते त्या वेलॉसिटीला आपण टर्मिनल वेलॉसिटी म्हणणार आहे. आणि ही वेलॉसिटी आता ह्याच्या पुढे कायम राहणार आहे जोपर्यंत तो फ्लोअरला हिट करत नाही. त्या वेलॉसिटीला आपण टर्मिनल तीच स्पीड राहणार आहे, कॉन्स्टंट, ती वाढू शकत नाही आता, कारण की नेट फोर्स 0 झाले. आणि हे समजण्यासाठी आपण ह्या कंडिशनचं जर काही फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केलं, मी इक्वेशन लिहिलं तर ते इक्वेशन कसं दिसेल बघा. अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. सांगा अपथ्रस्ट किती? अपथ्रस्ट लिहिलंय. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय? V rho g, वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड, प्लस व्हॉट इज विस्कस फोर्स 6 पाय इटा r vt. मी vt का लिहितोय? कारण की त्या मोमेंटची वेलॉसिटी टर्मिनल वेलॉसिटी, त्या मोमेंटची वेलॉसिटी इज इक्वल टू mg मास इंटू ग्रॅव्हिटी. मास कोणाचं? ह्या लोखंडाचं, ह्या मेटल स्फिअरचं. तर मासला मी असं लिहू शकतो का? सिग्मा, त्याची डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास कॅन बी रिटन ॲज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बट डेन्सिटी सॉलिडची घ्या कारण की तुम्ही मास ऑफ सॉलिड लिहिताय. झालं ना? मग सॉल्व्ह करायचं, vt सॉल्व्ह करायचा ना. हा पलीकडे घेऊन जाऊ. हा पलीकडे गेला तर तो v कॉमन येईल, g कॉमन येईल, आतमध्ये राहील सिग्मा मायनस रो, आणि लेफ्ट साईडला काय राहील? 6 पाय इटा r vt. हा vt काढायचा. हे उरला प्रकार पलीकडे न्यायचा आहे, बट तो पलीकडे नेण्याच्या आधी थोडं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ अ स्फेरिकल ऑब्जेक्ट इज 4/3 पाय r क्यूब, सिग्मा मायनस रो g, इथे काय 6 पाय इटा r vt. कॅन्सल काय होत असेल तर ते करून घेऊयात. पाय 1 r कॅन्सल, 2 3 खाली गेला तर 2 आणि 3 3 जा 9, 2/9 r स्क्वेअर. इटा खाली गेला म्हणून इटा खाली, सिग्मा मायनस रो इंटू जी इज इक्वल टू vt इज इक्वल टू टर्मिनल वेलॉसिटी. हा त्याचा बनतो फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय? नाही, मी तर म्हणतो की मी दरवेळेस हा फॉर्म्युला, हे इक्वेशन लक्षात ठेवतो. 2 वरचे इज इक्वल टू खालचा बॅलन्स करून पटकन सॉल्व्ह करून काढू शकतो मी. बट इफ यू कॅन लर्न इट, याच्यासारखा फॉर्म्युला नाही, एकदम इझी लक्षात ठेवण्यासाठी. टर्मिनल वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट अजून नीट समजण्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो की ॲक्च्युअल लाईफमध्ये आपला उपयोग काय. तुम्हाला वाटत असेल हे डेरिव्हेशन करून काय उखडणार आहे आपण, बट तुम्हाला हे डेरिव्हेशन नाही जरी समजलं, तुम्हाला वाटत असेल टर्मिनल वेलॉसिटीचा काही उपयोग नाही आहे माझ्या लाईफमध्ये, तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला समजेल काय उपयोग आहे टर्मिनल वेलॉसिटीचा तुमच्या लाईफमध्ये. बघा, हे पुसून टाकतो मी. तुम्हाला हवा असेल तर पॉज करा व्हिडिओ आणि हे सगळं उतरवून घ्या. आता मी तुम्हाला तुमच्या लाईफसाठी एक एक्झाम्पल दाखवणार आहे की टर्मिनल वेलॉसिटीचा रोल काय तुमच्या लाईफमध्ये. नीट बघा. इमॅजिन करा आपण ग्राउंडवर आहे आणि क्लाउड्स आहेत. क्लाउड्स साधारणतः 1-2 किलोमीटर हाईटवरती असतात. ठीक आहे, 1-2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या रेंजमध्ये क्लाउड्स असतात. या क्लाउड्समधनं जसे ते हेवी होतात, लिक्विड वॉटर त्याच्यातनं एकदा रेन स्टार्ट होतो
तर क्लाउडमधनं निघालेला रेन ड्रॉपला साधारणतः 2 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून ग्राउंडवरती पडायचं असतं. आता तुम्हाला तर माहिती आहे ग्रॅव्हिटेशन 11वीतच होता की 2 किलोमीटर नंतर ग्रॅव्हिटीला काही फारसा फरक पडत नाही. ग्रॅव्हिटी सिरियसली कमी होणं 100, 200, 500 किलोमीटर नंतर चालू होते. 100-200 किलोमीटर नंतर ग्रॅव्हिटीला फरकच नाही पडत. 9.8 आहे, 9.8च राहते ऑलमोस्ट. सिरियस चेंजेस खूप वरती होतात. सो 2 किलोमीटर तर त्याच्यासाठी काहीच नाही आहे ग्रॅव्हिटीसाठी. सो आपण असं अज्युम करू शकतो की ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. सो इथून जेव्हा तो क्लाउडमधनं एखादा वॉटर ड्रॉप निघेल तर त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 असेल. त्याला डिस्टन्स कव्हर करायचं असेल 2000 मीटर डिस्प्लेसमेंट. त्याचं ॲक्सेलरेशन 9.8 असेल, म्हणून त्याला 10 घेणार आहे. आणि आपल्याला फाइंड करायची त्याची फायनल स्पीड काय असणार आहे आपल्या डोक्यावरती पडताना. सो मी जर का इक्वेशन वापरलं v² u² 2as तर तुम्हाला काय उत्तर मिळेल पहा. v² जी आपल्या डोक्यावरती वॉटर ड्रॉप पडतानाची वेलॉसिटी इज इक्वल टू क्लाउडमधनं निघाल्या तर रेस्टला होता तो 0 + 2 ॲक्सेलरेशन आहे 10 आणि डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. सो 2000 × 10 20,000. 20,000 × 2 इज 40,000. 40,000 इज इक्वल टू v². सो v घेतला रूट तर तुमचं उत्तर येईल 200 मीटर पर सेकंड. तुम्हाला तर अजूनही कळालं नसेल कारण की तुम्ही नंबर्सला कधी व्हॅल्यूला कधी इम्पॉर्टन्स देतच नाही. तुम्हाला काय 200 मीटर पर सेकंडनी पडतोय, ठीक आहे सर, एवढं काय. अरे 200 मीटर पर सेकंड ही तर बुलेटची स्पीड असते. सो रेन विल फॉल ॲज इफ तुमच्यावरती बुलेट स्ट्राईक होतात वरतं. इमॅजिन अ स्मॉल 1 ग्रॅम और 1/2 ग्रॅम 100 मिलीग्रॅम ड्रॉप, पाण्याचा ड्रॉप जेव्हा तुमच्या डोक्यावरती पडेल ॲट द स्पीड ऑफ बुलेट तर तुमचं काय होईल तुम्हाला माहिती आहे, बरोबर. पण असं होत नाही नॉर्मली. आजपर्यंत तरी असं एक्सपिरियन्स केलं नाही आपण की बाहेर थांबलोय पावसात आणि असं काही झालं नाही. तर असं का नाही झालं किंवा असं का नाही होत त्याचं रिझन समजून घ्या. द रिझन इज द एअर. इथे मध्ये एअर आहे आणि ही जी एअर आहे ही आहे विस्कस एअर. एअर इज अ विस्कस मीडियम, फ्लुइड आहे ना सगळं. आणि जसा ड्रॉप त्याची जर्नी चालू करतो तर जर्नी चालू करताना ग्रॅव्हिटी म्हणते की तुला स्पीड 200 करायची, चला पटपट पळ. बट जसं ग्रॅव्हिटी त्याला फास्ट करते तसं अपथ्रस्ट आधीच असतो, बट हा फोर्स स्टोक्स लॉचा फोर्स येऊन जातो, विस्कस फोर्स. आणि थोड्याच वेळात तो जसं चालू होतो थोड्याच वेळात ती टर्मिनल वेलॉसिटी गेन करून टाकतो ड्रॉप. आणि एकदा ड्रॉपने टर्मिनल वेलॉसिटी गेन केली की त्याची एंटायर जर्नी आता त्या कॉन्स्टंट स्पीडनी पडते. म्हणजे ड्रॉप एवढा वरतून पडत असतानाही तो आपल्याला रेन ड्रॉप एकदम आरामात पडतोय असं वाटतं, आरामात पडतोय रेन ड्रॉप. द रिझन इज टर्मिनल वेलॉसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट दिस टर्मिनल वेलॉसिटीज. सो रेन ड्रॉप 200 मीटर पर सेकंडनी पडत नसतात, खूप स्लोली पडत असतात, खूप स्लोली. डोक्याला लागतील नाही तर लागतील नाही, जाल तुम्ही डायरेक्टली कुठे. 200 मीटर पर सेकंड इज जस्ट टू मच. दिस इज लाईक स्पीड ऑफ बुलेट्स. सो द रिझन वाय वी कांट एक्सपिरियन्स दीज थिंग्स इज द viscosity, is the viscosity of air. Air being highly viscous, these things cannot occur. Okay, अशा गोष्टी होऊ शकत नाही. वी गेट अ व्हेरी डिसेंट आणि स्लो पडणारा रेन अँड दिस पर्सन म्हणजे तुम्ही आणि मी रिमेन सेफ. ओके, सो थँक्स टू विस्कॉसिटी टर्मिनल वेलॉसिटी सेव्ड अस टुडे. सो टर्मिनल वेलॉसिटीचा हा डेफिनेशन आहे, सॉरी हा फॉर्म्युला आहे, डेरिवेशन आहे, लिहून घ्या. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. आता आहे बर्नौलीज इक्वेशन आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके, सो आता या लेसनमध्ये फक्त 2च पॉईंट राहिलेत. इट वोंट टेक मच टाईम. एक आहे कंटिन्युटी इक्वेशन आणि दुसरा आहे बर्नौलीज इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन एकदम लॉजिकल आहे, एकदम समजण्यासारखं, डोक्यामध्ये जाण्यासारखं आहे. काय आहे कंटिन्युटी इक्वेशन? की जर एखादा पाईप असेल आपल्याकडे की जो वेरिंग क्रॉस सेक्शन असेल, वेरिंग क्रॉस सेक्शन म्हणजे इथला क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे, इथला A1 आहे, इथला A2 आहे. तर कंटिन्युटी इक्वेशन सेज दॅट की बाबा इथनं जेवढं लिक्विड, आणि कॉमन सेन्स पण हेच सांगते काय, इथनं जेवढं लिक्विड आतमध्ये एंट्री मारतोय पर सेकंड, एका सेकंदाला समजा इथनं 10 लिटरने लिक्विडने एंट्री मारली तर एका सेकंदाला 10 लिटर निघालं पाहिजे. समजा तुम्ही म्हणाल सर असं नाही झालं पाहिजे, 10 लिटरने एंट्री मारली तर इकडनं 5 लिटर निघालं पाहिजे. तर एव्हरी सेकंड 5 लिटर कुठे स्टोअर होत आहे? ठीक आहे, झालं आतमध्ये जागा होती म्हणून स्टोअर झालं. दुसऱ्या सेकंडला अजून 5 झालं पाहिजे, तिसऱ्याला अजून 5, असं करत करत हा पाईप सुजून जाईल. तसं तर होत नाही, हा रिजिड पाईप आहे, प्रॉपर आहे. सो इकडनं जेवढी एंट्री घेतो तेवढीच एक्झिट घेतो. लक्षात ठेवा, याला म्हणतो आपण फ्लो रेट. फ्लो रेट म्हणजे किती लिक्विड पर युनिट टाइम, हाऊ मच लिटर ऑफ लिक्विड इज एंटरिंग पर युनिट टाइम अँड लिव्हिंग, इट इज अ कॉन्स्टंट. फ्लो रेट इज कॉन्स्टंट. आता हा जो फ्लो रेट असतो
किती लिक्विड एंट्री मारतोय आतमध्ये, किती लिटर ऑफ लिक्विड, ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतं आपण. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे की सपोज इथून लिक्विडने एंट्री मारली, तर इथे समजा वेलॉसिटी v1 असेल, तर इथनं एक्झिट वेळेस त्याची वेलॉसिटी समजा v2 असेल, तर रूल सेज दॅट की हाऊ विल आय कॅल्क्युलेट, की ह्याच्यात रिलेशन काय. द कंटिन्युटी इक्वेशन स्टेट्स दॅट इट इज व्हेरी सिम्पल, a1 v1 इज सिम्पली इक्वल टू a2 v2. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आणि आपल्याला हेच इक्वेशन माहिती असण्याची गरज आहे, प्रोव्हाइडेड दॅट आपण ऑब्व्हियसली आयडियल फ्लुइडबद्दल बोलतोय सगळं. स्टेडी फ्लो पाहिजे, सगळ्यांसाठी व्हॅलिड आहे काय, स्टेडी फ्लो पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड पाहिजे म्हणजे आयडियल फ्लुइड पाहिजे, आणि स्टेडी फ्लो पाहिजे. तर a1 v1 इज इक्वल टू a2 v2 होल्ड्स ट्रू. तुम्हाला बिलकुल लोड घ्यायची गरज नाही. ह्याचं प्रूफ मी तुम्हाला शॉर्टमध्ये करून दाखवणार आहे, बट तुम्हाला लक्षात एवढं ठेवायचं आहे a1 v1 इज इक्वल टू a2 v2. जसं की एक्झाम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला मी. सपोज हा एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, आणि पुढे जाऊन एरिया फक्त 5 सेंटीमीटर स्क्वेअर झाला, आणि इकडनं पाणी एकदम फास्ट आले का, फास्ट किती आलं आहे, फास्ट समजा आलं आहे 13 मीटर्स पर सेकंड. तर इथून किती फास्ट जाईल पाणी. आता तुम्हाला माहिती आहे आपण पाईप जेव्हा नाही का झाडांना पाणी मारतो, तर आपण पाईपचा एरिया आपलं बोट लावून छोटा करून टाकतो. आपण पाईपचा डायमीटर छोटा का करतो, की बाबा स्पीड वाढावी, लांब पडावं म्हणून करतो ना. सो इथे एरिया कमी झाला आहे. आता एरिया कमी झाल्यानंतर काय होईल, a1 v1 10 × 13 इज इक्वल टू a2 v2. a2 v2 तर माहीतच नाही आहे काय, काढूयात v2 किती आहे, 5 2 जा 26, एरिया अर्धा करा, वेलॉसिटी डबल झाली. सो फास्ट निघणार इथनं वॉटर. ओके, दिस इज द लॉजिक. आता त्याचं डेरिवेशन तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवतो. ओके, सो नाव वी विल सी द डेरिवेशन, की कंटिन्युटी इक्वेशन येतं आहे कसं. सो इमॅजिन करा, एकदम सिम्पल डेरिवेशन आहे काय. इमॅजिन करा एक पाईप आहे असा, आणि या पाईपमध्ये इथला जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो आहे a1. ओके, इथून इथपर्यंतचा क्रॉस सेक्शनल एरिया a1 आहे, आणि इकडनं वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इज v1. सो इन टाईम, व्हेरी व्हेरी स्मॉल टाईम डेल्टा टी, इथून इथपर्यंत किती डिस्टन्स कव्हर करेल रे फ्लुइड कव्हर करेल डिस्टन्स v1 डेल्टा टी. कॉमन सेन्स एकदम, वेलॉसिटी इंटू टाइम इज डिस्टन्स. सो हे डिस्टन्स मिळालं. पुढे जाऊन समजा एरिया झाला a2, ह्या रिजनमध्ये एरिया a2 आहे, तर इथून इथे समजा वेलॉसिटी v2 असेल, तर किती फ्लुइड डिस्टन्स कव्हर करेल, v2 डेल्टा टी, बरोबर ना. अँड ॲज वी हॅव सीन की इथनं जेवढं लिक्विड एंटर करते 5 kg, जेवढं मास फ्लो रेट आहे, मास फ्लो रेट शुड रिमेन कॉन्स्टंट. सो इकडनं किती मास एंटर करताय पर युनिट टाईम, तेवढंच मास तिथनं एक्झिट केलं पाहिजे पर युनिट टाईम, बरोबर. सो मी असं लिहू शकतो का बघा, मासला मी काय लिहू शकतो, मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम पर युनिट टाईम. दिस इज द मास दॅट इज एंटरिंग पर युनिट टाईम. लेट अस कॅल्क्युलेट काय येतं बघा. व्हॉट इज डेन्सिटी, डेन्सिटी इज रो. व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम या सिलेंड्रिकल शेपचा व्हॉल्यूम किती आहे, तर बेस एरिया a1 इंटू थिकनेस, किती थिकनेस आहे, v1 डेल्टा टी आहे, a1 v1 डेल्टा टी. हे काय झालं, हा व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इज मास, मास फ्लो रेट पर युनिट टाइम इज कॉन्स्टंट, इज इक्वल टू, इथला पण मास फ्लो रेट कॉन्स्टंट पाहिजे, तिथला मास फ्लो रेट कसा काढणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, मास अपॉन टाइम. किती डेन्सिटी, तिथे डेन्सिटी तीच आहे, लिक्विड तेच आहे रो, तिथला व्हॉल्यूम कसा काढणार, तर या सिलेंडरचा व्हॉल्यूम एरिया इंटू थिकनेस काढता येणार. थिकनेस कशी काढणार, v2 डेल्टा टी अपॉन डेल्टा टी टाईममध्ये, डेल्टा टी गेला. सो रो a1 v1 इज इक्वल टू रो a2 v2. पण आपण लिहिलाय रो, कुठे गायब झालाय, अरे रो कॅन्सल झाला. रो का कॅन्सल झाला, बिकॉज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडमध्ये डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. सो याच्यामुळे आपल्याला इक्वेशन असं मिळतं, दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आणि हे वापरून आता आपण पुढे लास्ट पॉईंट बघणार आहे, बर्नौलीज इक्वेशन and the applications of Bernoulli's equation. So let's move to the last point, that is Bernoulli's equations. Okay, so now last part of the video, that is Bernoulli's equation. What is Bernoulli's equation हे आपण बघूयात, आणि Bernoulli's equation वरचे त्याचे ॲप्लिकेशन्स, युजेस, एक दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आहेत ते पण बघूयात. Bernoulli's equation एक्झॅक्टली काय आहे, तर साध्या लँग्वेजमध्ये Bernoulli's equation इज द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी प्रिन्सिपल. आपण नॉर्मल मेकॅनिक्समध्ये काय शिकतो, की इन्क्लाइंड सरफेसवरती ऑब्जेक्ट असेल, तो खाली स्लाइड झाला तर त्याची पूर्ण पोटेन्शियल कन्वर्ट होती कायनेटिकमध्ये. सो टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. इथली पोटेन्शियल प्लस कायनेटिक इज इथली पोटेन्शियल प्लस कायनेटिक. तेच होतं लिक्विड्समध्ये पण. फ्लुइड्समध्ये मात्र 3 एनर्जीज असतात. पोटेन्शियल एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते आणि प्रेशर एनर्जी असते. 3 एनर्जीज असतात. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, mgh असतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mv². बट प्रेशर एनर्जीचा फॉर्म्युला असतो हा पीई, हा पण पीई वाटतोय म्हणून ह्याला पूर्ण शब्दात लिहितो. प्रेशर एनर्जीचा फॉर्म्युला असतो पीव्ही, प्रेशर इंटू व्हॉल्यूम.
ठीक आहे, हे 3 एनर्जीज असतात, प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. अँड बर्नौलीज इक्वेशन, बर्नौलीज थिअरम स्टेट्स दॅट की या सगळ्या एनर्जीजची ॲडिशन इज अ कॉन्स्टंट. सगळ्या एनर्जीची ॲडिशन इज अ कॉन्स्टंट. बट त्याला 2 वेज आहेत रिप्रेझेंट करायची. पहिला आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट मास प्लस प्रेशर एनर्जी पर युनिट मास इज कॉन्स्टंट. दिस इज वन वे ऑफ रायटिंग बर्नौलीज इक्वेशन. मी तुम्हाला इक्वेशन लिहून दाखवणार आहे. आणि सेकंड वे ऑफ डिफायनिंग बर्नौलीज इक्वेशन इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट व्हॉल्यूमने पण डिफाइन करू शकतो, इज प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. सो दीज आर 2 डिफरंट वेज ऑफ रिप्रेझेंटिंग बर्नौलीज इक्वेशन. आता बर्नौलीज इक्वेशनचं तुम्हाला हे इक्वेशन्स फक्त इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला क्लिअरली माहिती पाहिजे. दॅट्स इट. हे इक्वेशन्स तुम्हाला क्लिअरली येत असतील तर तुम्ही ह्याच्यावरती कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता हे फॉर्म्युले कसे बनवायचे, मग बर्नौलीज इक्वेशनचे फॉर्म्युले कसे बनवायचे तर बघा, पहिलं मी पर युनिट मासनी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवतो. लेट्स सॉल्व्ह इट. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास वापरा फॉर्म्युला. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास, मास मास गायब झालं, प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट मास, मास मास गायब झाला, हाफ mv² अपॉन m. आणि नंतर प्रेशर एनर्जी, प्रेशर एनर्जी थोडंसं इंटरेस्टिंग आहे. PV हा V व्हॉल्यूम आहे अपॉन मास इज कॉन्स्टंट. इथे मास कॅन्सल होण्यासाठी स्कोप नाही आहे म्हणून आपण काय केलं, हा व्हॉल्यूमला खाली डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आणला. असं केल्याने व्हॉल्यूम खाली आल्यानंतर हा झाला डेन्सिटी. सो हा डेन्सिटी बनला, त्यामुळे इक्वेशन काय बनला, GH प्लस V²/2 प्लस P/ρ इज कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड एज बर्नौलीज इक्वेशन. हे बर्नौलीज इक्वेशन आहे. बट याचा ऑल्टरनेट व्हर्जन पर युनिट व्हॉल्यूमवाला पण असणार आहे, करूयात तो पण ट्राय. काय आहे, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पोटेन्शियल एनर्जी असतो mgh अपॉन व्हॉल्यूम प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हाफ mv² बाय व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम आहे, हा वेलॉसिटी, कन्फ्युजन नाही पाहिजे. प्लस प्रेशर एनर्जी, प्रेशर एनर्जी PV असते, PV अपॉन व्हॉल्यूम. हा पण व्हॉल्यूम आहे, हा पण व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम व्हॉल्यूम गायब, मास बाय व्हॉल्यूम इज डेन्सिटी. सो डेन्सिटी इंटू G इंटू H प्लस, नीट पहा, प्लस मास बाय व्हॉल्यूम इज डेन्सिटी हाफ ρv² प्लस प्रेशर इज कॉन्स्टंट. दिस इज द अदर वे ऑफ रिप्रेझेंटिंग बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशन एवढंच स्टेट करतो की फ्लुइड जेव्हा स्ट्रीमलाइन फ्लोमध्ये फ्लो होत असेल, इनकॉम्प्रेसिबल आयडियल फ्लुइड असेल, तर त्या केसमध्ये विदाउट नॉन विस्कस असलं पाहिजे. बघा, लॉसेस नसले पाहिजे, विस्कस नसलं पाहिजे, स्ट्रीमलाइंड असलं पाहिजे, स्टेडी फ्लो असला पाहिजे, आयडियल फ्लुइड असलं पाहिजे. हे सगळं फॉलो करत असेल तर या पाईपमध्ये बर्नौलीज इक्वेशन कसं वापरू शकतो मी, ह्या लोकेशनचं मी टोटल एनर्जी GH1, बघा H1 लोकेशनला तो मी पहिला वापरतोय, प्लस V1²/2 प्लस P1. इथलं प्रेशर P1 आहे, इथली वेलॉसिटी V1 आहे. सगळा फॉर्म्युला फर्स्ट पॉईंटचा इज इक्वल टू दुसऱ्या पॉईंटला पण व्हॅलिड वापरू शकतो मी, GH2 प्लस V2²/2 प्लस P2. दिस इज हाऊ बर्नौलीज इक्वेशन वापरून I can basically write it for any 2 points in a closed fluid. दिस इज हाऊ बर्नौलीज इक्वेशन इज युजफुल. आपण याचे ॲप्लिकेशन बघूयात की ॲक्च्युअल यूज काय आहे. बघा, थिअरी तर कोणी पण करेल, हे इक्वेशन्स वगैरे तर करू शकतो आपण, बट हे इक्वेशन वापरून कसे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स यावर आपण आता लक्ष देऊयात. लेट्स मूव्ह टू द ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज प्रिन्सिपल, बर्नौलीज थिअरम, बर्नौलीज इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स. ओके, सो आता ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज इक्वेशनमध्ये फर्स्ट आहे स्पीड ऑफ इफ्लक्स. काय आहे हा प्रकार, तर सपोज आपल्याकडे एक मोठा कंटेनर असेल, ज्या कंटेनरमध्ये आपण एक लिक्विड फ्लुइड भरून ठेवलं आहे, फ्लुइड भरले आहे, आणि हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड सध्या रेस्टला आहे. आणि जर मी त्या फ्लुइडमध्ये एक इथनं छोटासा होल ओपन केला, इकडनं एवढं ओपनिंग जनरेट केलं, तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन, द फ्लुइड विल स्टार्ट फॉलिंग डाऊन फ्रॉम दिस. खाली पडेल ना, आणि हे खाली जे पडणार आहे त्याची स्पीड काय असणार आहे. आता हे होल मी बॉटमला करू शकतो किंवा मी इथे करू शकतो, काही बुक्समध्ये इथे दिला असेल तर इथनं असा फ्लुइड पडेल. सो बेसिकली फ्लुइड कितीच्या स्पीडनी बाहेर निघणार आहे हा आपला एम आहे, आणि हा आपण बर्नौलीज इक्वेशनने इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, आपण समजा इथे आहे होल असं इमॅजिन करू, ठीक आहे. सो इकडनं फ्लुइड सगळं बाहेर पडणार आहे असं. हे जे फ्लुइड बाहेर पडणार आहे त्या फ्लुइडची वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. लेट अस से दिस पॉईंट इज 1, दिस पॉईंट इज 2.
2 पॉईंट अज्युम करायचे, बर्नॉलीज इक्वेशन लावायचं, डोकं नाही. या पॉईंटला बर्नॉलीज इक्वेशन काय आहे पहिलं लिहून घेतो मी. बर्नॉलीज इक्वेशन काय आहे? इट इज प्रेशर अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. त्यामुळे फॉर्म्युला कसा बनतो? mgh बाय व्ही म्हणजे रो जी एच प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर बाय व्ही म्हणजे हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस पी व्ही बाय व्ही म्हणजे नुसता पी इज कॉन्स्टंट. हे आहे ते इक्वेशन. म्हणून मी हे इक्वेशन पॉईंट 1 आणि पॉईंट 2ला सायमल्टेनियसली वापरलं तर असं मिळेल तुम्हाला रो जी एच वन. सपोज हा ग्राउंड लेवल आहे किंवा इथे ग्राउंड लेवल नको, ही ग्राउंड लेवल आहे. ठीक आहे. हा जो पॉईंट 2 मी कन्सिडर केला ना, हा जस्ट बाहेरचा कन्सिडर केला, काय जस्ट या फ्लुइडमधनं बाहेर निघाल्याची लेवल आहे ती, ही लेवल आहे. ठीक आहे. सो ह्याची हाईट आहे h2 आणि या पॉईंटची हाईट आहे h1 आणि h1 मायनस h2 केलं मी तर मला मिळेल फ्री सरफेसपासनं ते होल किती खाली आहे, होलची डेप्थ काय, त्याला आपण h म्हणूयात की फ्री सरफेसपासनं होल किती खाली आहे ती h आहे. h1 टोटल हाईट आहे, h2 सेकंड पॉईंटची हाईट आहे. आता बघा मी इक्वेशन वापरते रो जी एच वन प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर, ह्याची वेलॉसिटी v1 असेल. हे जसं पाणी खाली पडणं चालू होईल तसं हा खाली येणं चालू होईल, ही लेवल खाली 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 येईल ना. सो हाफ रो v1 स्क्वेअर प्लस प्रेशर ॲट दिस पॉईंट इज क्लिअरली ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पी ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू, या पॉईंटवरती अप्लाय करू आपण सेम रो जी एच टू प्लस हाफ रो व्ही टू स्क्वेअर, अरे तो पण तर ॲटमॉस्फिअरला ओपन आहे, प्लस पी ए टी एम, तो पण ॲटमॉस्फिअरला ओपन आहे, बाहेरच प्रेशर आहे पण पाणी जस्ट बाहेर निघाले, ॲटमॉस्फिअरला ओपन आहे. सो पी ए टी एम तर बेसिकली कॅन्सल होणार आहे. आता जर मला V2 काढायचं आहे, इकडची वेलॉसिटी काढायची, सो मी V2 वाला टर्म एकत्र घेतो आणि बाकी टर्म्स पलीकडे नेतो. सो बघा हा टर्म पलीकडे नेला तर रो जी h1 मायनस h2 इज इक्वल टू काय येईल, हाफ रो v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. इफ आय टेक हाफ रो कॉमन, रो विल कॅन्सल, 2 विल गो अप, 2g, अरे h1 मायनस h2 तर मी आधीच सांगितलं h1 मायनस h2 तर कॅपिटल h आहे, जी हाईट होलपासून मेन फ्री सरफेसची हाईट आहे, इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, हाफ v2 सॉरी हाफ नाही 2 वरती गेलं ना आपला, सो नुसता v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. आता पहा आपल्याला V2 काढायचं आहे, V1 माहीत नाही आहे, बट आपण इथे कंटिन्युटी इक्वेशन वापरणार आहे. आणि कंटिन्युटी इक्वेशन काय म्हणते आपल्याला की समजा हा एरिया असेल कॅपिटल ए, हा एरिया या होलचा एरिया असेल स्मॉल ए. नीट बघा, या होलचा एरिया असेल स्मॉल ए, या होलचा एरिया असेल कॅपिटल ए, तर कॅपिटल ए इंटू V1 इथली स्पीड शुड बी इक्वल टू स्मॉल ए इंटू V2. सिम्पल, कारण की आपल्याला माहिती आहे A1 V1 इज इक्वल टू A2 V2, तेच तर वापरलं मी. आणि मला इथे V2 पाहिजे, V1 नको आहे, सो V1चं मी रिप्लेसमेंट असा लिहू शकतो का, आय कॅन राईट इट इन दिस वे, आय विल राईट इट ओव्हर हिअर. सो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर काय येईल, A बाय A द होल स्क्वेअर V2 स्क्वेअर, आणि मी V2 स्क्वेअर कॉमन घेतला तर व्हॉट इज लेफ्ट इज 1 मायनस A बाय A द होल स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. हेन्स युअर आन्सर, V2चं आन्सर काय येतं आहे, V2 इज इक्वल टू, हा खाली जाईल आणि स्क्वेअर रूट घेतला, अंडर रूट 2gh अपॉन 1 मायनस A बाय A द होल स्क्वेअर, 1 मायनस A बाय A द होल स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ऑफ द फ्लक्स, इफ्लक्स कमिंग आउट, वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड कमिंग आउट. नॉर्मली हे होल जे असणार आहे ते एकदम छोटं असणार आहे, पिन होल असणार आहे, समजा एकदम छोटंसं होल असणार आहे, त्यामुळे याचा एरिया ए डिवायडेड बाय ह्याचा एरिया, मोठा एरिया कंटेनरचा, हा नेग्लिजिबल असणार आहे, ए बाय ए नेग्लिजिबल असणार आहे. सो नेग्लिजिबल असल्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस नेग्लिजिबलचा स्क्वेअर अजून नेग्लिजिबल, सो डिनॉमिनेटर निग्लेक्ट होऊन जाईल. इफ होल इज स्मॉल काय होईल, ए व्हेरी व्हेरी स्मॉल एज कम्पेअर्ड टू ए. झालं ना, मग वेलॉसिटी 2 विल बी ओनली अंडर रूट 2gh, कारण की हा निग्लेक्ट करता येईल डिनॉमिनेटर, मला V2चं उत्तर अंडर रूट 2gh येणार आहे. पण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. बेसिकली केलं काय आहे, 2 पॉईंटला बर्नॉली वापरलंय, बास, दॅट्स इट. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ इफ्लक्स. एक अजून राहिला आहे वेंचुरीमीटर. लेट्स सी व्हॉट इज वेंचुरीमीटर नाउ. ओके, सो वेंचुरीमीटर इज द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज प्रिन्सिपल. काय आहे वेंचुरीमीटर बघा. वेंचुरीमीटर इज अ डिव्हाइस विच कॅन मेजर द स्पीड ऑफ द फ्लुइड पासिंग थ्रू अ पाईप. एखाद्या पाईपमधनं लिक्विड फ्लो होतं आहे, मला ती मोजायची किती स्पीड आहे त्या लिक्विडची. सो मी काय करू शकतो,
मी त्या पाईपला थोडासा कट करून तिथे हा व्हेंचुरीमीटर डिव्हाइस इन्स्टॉल करू शकतो. व्हेंचुरीमीटर डिव्हाइस इन्स्टॉल करणं म्हणजे काय, व्हेंचुरीमीटर बेसिकली ह्या शेपचा असतो. इकडे असे दोन, इकडे म्हणजे तो बेसिकली पाईपच असतो एक, फक्त तो पाईप मध्येच एकदम छोटा होऊन जातो साईज वाईज. ओके, अशा शेपमध्ये होऊन जातो. दिस इज हाऊ इट लुक्स. ह्याला थ्रोट म्हणतात आणि हे जे दोन एंड्स असतात ते पाईपच्या साईजचेच असतात. आता असं केल्यानंतर काय होतं, तुम्ही म्हणाल सर असं छोटं केल्याने कसं काय मोजू शकतो आपण स्पीड. तर बघा स्पीड कशी मोजली जाते. आपण हॉरिझॉन्टल एक लेवल घेऊयात, ही ग्राउंड आहे. आपण 2 पॉईंट कन्सिडर करूयात, हा पॉईंट 1, हा पॉईंट 2, आणि दोन्ही पॉईंटला बर्नॉलीज इक्वेशन वापरूयात. लेट अस से इथे मी बर्नॉलीज इक्वेशन वापरतोय. प्रेशर 1 प्लस रो जी H1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू, तिथे बर्नॉलीज इक्वेशन वापरूयात, P2 प्लस रो जी H2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. क्लिअरली हाईट H1 आणि हाईट H2 ग्राउंडपासून सेम आहे, सो रो जी H1 रो जी H2 इक्वल असल्यामुळे कॅन्सल होतील. आपल्याला इंटरेस्टेड आहे स्पीड, V1 मध्ये इंटरेस्टेड आहे की किती स्पीडनी लिक्विड फ्लो होतं या पाईपमध्ये. व्हेंचुरीमीटर नसता तरी ही स्पीड तर तीच राहिली असती ना. हां, व्हेंचुरीमीटर टाकल्यामुळे इथली स्पीड वाढली आहे, नक्कीच नॅरो झाल्यामुळे वाढली आहे, बट ही स्पीड तर तीच आहे अजून पण. आपल्याला ही स्पीड मोजायची आहे V1. ठीक आहे, ही V1 मोजायची आपल्याला. सो मी काय करू शकतो, V1 इथेच राहू देत, P1ला पलीकडे घेऊन जातो. हाफ रो V1 स्क्वेअर, हा V2 स्क्वेअर इथे आला, हाफ रो V2 स्क्वेअर इज P2 मायनस P1. म्हणजे प्रेशर डिफरन्स, ह्या दोन पॉईंटला कितीचा प्रेशर डिफरन्स आहे हा मी कसा काढू शकतो. तर मी वापरू शकतो इथे एक मॅनोमीटर. काय वापरू शकतो मी, मॅनोमीटर. तुम्हाला माहिती आहे U2 मॅनोमीटर, बरोबर ना. याच्यामध्ये मर्क्युरी भरायचं, आधी इक्वल लेवलला ठेवायचं आणि नंतर मग ह्याचे आर्म्स, एक आर्म इथे लावून टाकायचा, एक आर्म इथे लावून टाकायचं. असं केल्याने काय होईल की समजा हा हाय प्रेशर आहे किंवा हा हाय प्रेशर आहे. हाय प्रेशर असल्यामुळे ह्याच्यातनं जास्त लिक्विड जाईल आणि मर्क्युरीची लेवल इथे डिप होईल, आणि हे लो प्रेशर असल्यामुळे मर्क्युरीची लेवल इथे राईज होईल. त्यामुळे मर्क्युरी ह्याच्यामध्ये असं भरलं जाईल अँड देअर विल बी सम डिफरन्स इन द हाईट्स. सो मी ह्या दोन पॉईंटमधला प्रेशर डिफरन्स मोजू शकतो. या दोन पॉईंटमधला प्रेशर डिफरन्स कसा मोजला मी कळालं का, युझिंग द ओपन ट्यूब मॅनोमीटर. प्रेशर मोजला मी, ठीक आहे, प्रेशर मोजला, नो प्रॉब्लेम. आता मला प्रेशर मोजून स्पीड मोजायची. आता हाफ रो V1 स्क्वेअर हाफ रो V2 स्क्वेअरमध्ये मी हाफ रो कॉमन घेतो. आता V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर मगाच सारखंच, स्पीड ऑफ इफ्लक्स सारखंच, कंटिन्युटी इक्वेशन. हा एरिया आहे मोठा ए, हा एरिया आहे छोटा ए. सो मी असं लिहू शकतो, मोठा ए V1 इज छोटा ए V2. सो छोटा ए V2 मधला V2 नको आहे मला V1 हवा आहे. सो मी V2 ला काय रिप्लेस करू शकतो, V2 कॅन बी रिप्लेस्ड ॲज ए बाय छोटा ए V1. तो इथे रिप्लेस करूयात. सो हाफ रो कॉमन आलाय, V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअरच्या जागी काय येईल, ए बाय ए द होल स्क्वेअर इंटू V1 स्क्वेअर. ओके, सो यातनं आपण जर काही V1 कॉमन घेतलं तर हाफ रो V1 स्क्वेअर 1 मायनस ए बाय ए द होल स्क्वेअर इज इक्वल टू डेल्टा पी. आणि आता फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे V1. सो 2 जाईल वर, 2 डेल्टा पी, रो जाईल खाली अपॉन रो, अँड दिस होल थिंग विल गो डाऊन. 1 मायनस capital A by small a the whole square is equal to what is left, guys, V1 square. And when you take the square root, you get the formula V1 is equal to under root 2 delta P upon density 1 minus A by A the whole square. This is the formula of velocity of a fluid inside a pipe using venturimeter. Venturimeter वापरून आपण या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बिकॉज हा फॉर्म्युलाने तुम्हाला आन्सर मिळणार आहे. कधी कधी डेल्टा पी तुम्हाला असं पण लिहून देतात, एच रो मर्क्युरी जी. डेल्टा पी म्हणजे ह्या दोघांमधला एच रो जी असतो ना रे, फक्त हा रो आणि हा रो वेगळा असतो. हा रो पाण्याचा डेन्सिटी, लिक्विड फ्लुइडची डेन्सिटी, हा मर्क्युरीची डेन्सिटी असतो. ठीक आहे, म्हणून मी आत्ता सध्या तुमचं कन्फ्युजन नको म्हणून डेल्टा पीच लिहित आहे. ठीक आहे, सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज लेक्चर गाईज. आजच्या सेशनमध्ये आपण सगळी थिअरी कंप्लीट केलेली आहे. आता इम्पॉर्टंट, या व्हिडिओमध्ये आपण इथं एंड करतोय, पण तुम्हाला 15 DPP प्रॉब्लेम्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे. ते तुम्ही डाउनलोड करा, ते तुम्ही सॉल्व्ह करा. आता ह्याचे सोल्युशन्स, DPPचे सोल्युशन्स आणि टेक्स्टबुकमध्ये जेवढे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 10 ते 23 हे सगळे अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही बिंदास काही न बघता चालू करून टाका सॉल्व्ह करायला. आधी केले आहेत, आधी नाही केले आहेत. मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे 17 to 23, पण ते पण आता परत एकदा करून टाका. रिपिटेशन इज द की. मी तुम्हाला आधीच सांगितले, परत क्वेश्चन सॉल्व्ह करून
केल्याने कोणतंच नुकसान होणार नाही. सो 15 DPPचे सॉल्व्ह करा, हे सॉल्व्ह करा आणि आज संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला हे दोन्हीचा मी कंबाईंड व्हिडिओ देईन, ज्याच्यामध्ये मी 15 DPPचे सोल्युशन्स पण एक्सप्लेन करीन अँड हे प्रश्न पण एक्सप्लेन करेन. हा थोडा मोठा बनेल. आता ह्याच्याबरोबरच तो क्लब केला तर हा खूपच मोठा झाला असता. सो त्यामुळे मी हा सेपरेटली व्हिडिओ शूट करेन. हा व्हिडिओ संध्याकाळी 7-8 पर्यंत मिळून, मॅक्सिमम 7-8 पर्यंत मिळून जाईल तुम्हाला. तोपर्यंत तुमचं काम आहे हे कंप्लीट करा अँड देन तुम्ही चेक करा. येस, बर्नौलीज इक्वेशनचे 2 ॲप्लिकेशन झाले, 3 ॲप्लिकेशन अजून छोटे छोटे राहिले आहेत, पण ते थिअरॉटिकल आहेत, रीडिंग करायचे आहेत. एका पेजमध्येच त्यांनी ते संपवले आहेत. एक आहे एरोप्लेनला लिफ्ट का मिळतो, एरोप्लेनचे विंगची डिझाईन अशी असते म्हणून मिळतो. ते तुम्ही वाचा, तुम्ही स्वतः समजून घ्या. बघा, हे मी ते एक्सप्लेन करू शकतो, बट इथे एक्सप्लेन करण्यामध्ये आणि तुम्ही वाचून ते, कारण की थिअरी आहे, ठीक आहे, ही थिअरी आहे की एरोप्लेनचे विंग्स असे डिझाईन्ड असतात की जेव्हा हवा फ्लो होते तर खालून हवा फास्ट जाऊ शकते, खालून हवा नॉर्मली जाते, वरतून हवेला फास्ट जावं लागतं. कारण की डिझाईन अशी आहे, डिझाईन इज सच दॅट की जेव्हा एअर मॉलिक्युल्स अशी येतील तर इकडच्यांना जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागते ना, सो जास्त फास्ट जावं लागतं. आणि स्पीड वाढली, बर्नौलीज इक्वेशनमध्ये बघा ना, स्पीड वाढली की ऑटोमॅटिकली प्रेशर ड्रॉप होतो. त्यामुळे वरती लो प्रेशर रिजन जनरेट होतो, खाली हाय प्रेशर असतो, हाय टू लो लिक्विड जातं, म्हणून ते पूर्ण लिफ्ट मिळतो. हे थिअरी आहे. थिअरॉटिकल सेक्शन जे आहेत 3 पॉईंट्स आहेत. एक आहे लिफ्ट का मिळते, एक आहे रूफ, छत उडून जातो, स्टॉर्म्स असतात तेव्हा नाही का, उडून जातात पत्रे वगैरे, आणि तिसरा आहे ॲटोमायझरचा कॉन्सेप्ट. त्याच्यावरती न्यूमेरिकल्स एक्सपेक्टेड नाही, म्हणजे न्यूमेरिकल्स नाहीच आहेत, फॉर्म्युलाच नाही आहे, तर न्यूमेरिकल कुठून येणार. आपल्याला फक्त थिअरीसाठी माहिती पाहिजे की हे युजेस आहेत बर्नौलीज इक्वेशनचे. सो ते तुम्ही फक्त रीड करून घ्या. दॅट इज ऑन पेज नंबर 53. यू विल फाइंड इट ऑन पेज नंबर 53. हार्डली 2-3 पॅराग्राफमध्ये संपवला आहे विषय पूर्ण. ओके, सो दॅट्स इट गाईज फॉर टुडेज सेशन. लेट्स मीट टुडे. आज मी एक सेशन अपलोड करणार आहे, तेव्हा भेटूयात. आणि संडेला आपल्याला टेस्टचं प्रिपरेशन बेस्ट करायचं आहे. एक लक्षात ठेवा, हे सेशन संध्याकाळी अपलोड झाल्यावरती उद्या फ्रायडे आणि सॅटर्डेला काय करायचं आहे, तर ह्या 2 दिवसांमध्ये आपण असाइनमेंट सॉल्व करू एक, कारण की आपण 15 ही 3rd DPP आहे. सो 45 क्वेश्चन ऑलरेडी झालेत. एक अजून 25 क्वेश्चनची असाइनमेंट सॉल्व करू आणि नंतर PYQs पण करू. सो हे सगळे प्रश्न करून, टेक्स्टबुकमधले न्यूमेरिकल्स करून मी तुम्हाला एक फॉर्म्युला शीट देईन परवा सकाळच्या सेशनमध्ये. ती फॉर्म्युला शीट बघून तुम्ही फायनली प्रिपेअर होऊन जर काही टेस्ट द्याल तर चांगले स्कोर्स नक्की मिळणार आहे. 25 on 25 शुड बी युअर टार्गेट. 1 मार्क कमी नाही त्याच्यापेक्षा, बिकॉज सगळे क्वेश्चन्स जे शिकलो आहे त्याच कॉन्सेप्टवरती विचारले जाणार आहेत, जो CETचा सिलेबस आहे. ओके, सो स्टार्ट प्रिपेअरिंग गाईज. आत्ता तुम्ही चालू करा, ॲटलिस्ट आता चालू करा संडेच्या टेस्टचं प्रिपरेशन. मॅक्सिमम टू मॅक्सिमम स्कोरचा प्रयत्न करायचा आहे आपल्या सगळ्यांना. लेट्स मीट टुडे in the evening. Till then, keep on studying, complete the homework and keep on preparing. Thanks for watching the video. Bye bye.